नमस्कार, मी साहिल जोशी. मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मराठा आरक्षण देण्याचा जे बिल आहे ते मंजूर केलेलं आहे आणि त्यानुसार आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा महाराष्ट्र विधानसभेने एकमताने घेतलेला आहे. असाच निर्णय जवळपास 10 वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये ऑर्डिनन्सच्या माध्यमातून घेण्यात आला होता. त्यावेळेस जवळपास 16% आरक्षण देण्यात आलं होतं, जे आरक्षण पुढच्या विधानसभेच्या वेळेस 12% आलं आणि आता 10% आरक्षण द्यायचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट नेहमी प्रकर्षाने जाणवलेली आहे की सरकार आरक्षणाचं बिल आणतं, विधानसभेत ते एकमताने मंजूर केलं जातं, पण कोर्टामध्ये गेल्यानंतर मात्र त्या बिलाचे पाय लटपटतात. मराठा आरक्षण तिथे जाऊन कुठेतरी अडकलेलं आहे. आजही मनोज जरांगे पाटील जे जालन्यामध्ये आंदोलन करतायत त्यांचं म्हणणं आहे की हे टिकणारं आरक्षण नाही आहे आणि म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी म्हणून आरक्षण द्या, कारण मराठा समाजाला एसीबीसी म्हणून आरक्षण देणं हे थोडं कठीण आहे. हा थोडा जटिल प्रश्न आहे आणि म्हणून आज आम्ही विशेष चावडी आयोजित केलेली आहे. महाराष्ट्र सरकारला सुद्धा माहिती आहे की हा अत्यंत जटिल प्रश्न आहे आणि म्हणूनच ज्या वेळेस महाराष्ट्र सरकारसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं त्यावेळेस लीगल ॲडवाईससाठी किंवा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सरकारने एमिनंट जजेसच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवली आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली की तुम्ही आम्हाला सांगा कशा पद्धतीने कायद्याने टिकणारं आरक्षण मराठा समाजाला आपल्याला देता येईल. आणि म्हणून त्या कमिटीचे अध्यक्ष म्हणूया किंवा त्या महाराष्ट्र सरकारला मार्गदर्शन करणारे म्हणूया आणि अलाहाबाद हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांची खरं तर महाराष्ट्राला ओळख करून द्यायची गरज नाही. आपण मुंबई तकवरती असेल किंवा महाराष्ट्रामधल्या अनेक कार्यक्रमांमध्ये दिलीप भोसले यांना अनेकदा बघितलं असेल, त्यांची मतं आपल्याला माहिती आहेत. तर आम्ही असा विचार केला की या चावडीवरती त्यांच्याकडनंच समजून घेऊया की हे तरी आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकणार आहे का. सरकारने किंवा जो बॅकवर्ड क्लास कमिशनने आता रिपोर्ट दिलाय त्याच्यामध्ये आणि आधीच्या रिपोर्टमध्ये काय फरक होता, सुप्रीम कोर्टाने कुठल्या कारणामुळे आरक्षण रद्द केलं होतं आणि आता त्याच्यामध्ये काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलीप भोसले सरांकडनं समजून घ्यायच्या आहेत. सर, चावडीवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. नॉर्मली या चावडीवरती अनेक राजकारणी येऊन बसतात, पहिल्यांदाच माजी न्यायमूर्ती आपल्याकडे आलेले आहेत आणि तुम्ही सरकारला जे मार्गदर्शन करताय त्याच्याबद्दलच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. सुरुवात आपण करूया. तुमची मला इनिशियल कमेंट हवी आहे की आता तुम्ही जे आरक्षण मिळालेलं आहे किंवा जे बिल पास झालेलं आहे ते बघता आणि आत्तापर्यंत आधी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत ते बघता की तुम्हाला काय वाटतं की आत्ताच्या बिलामध्ये आणि आधीच्या ह्याच्यामध्ये काय फरक होता, आत्ता जे आरक्षण देण्यात आले आणि आधी देण्यात आले त्याच्यात काय फरक तुम्हाला जाणवतो? बेसिक डिफरन्स त्याच्यातला असा आहे की यावेळेला जेव्हा आत्ता सरकारने 10% देण्याचा आजच निर्णय घेतलेला आहे, तर तो निर्णय जो घेतलेला आहे ही प्रोसेस म्हणजे ही प्रक्रिया जवळजवळ गेले 5-6 महिन्यापासून चालू झाली होती जेव्हा आमची कमिटी त्यांनी स्थापन केली. आणि या प्रोसेसमध्ये प्रामुख्याने आमचा फोकस जो होता सरकारला ॲडवाईस करत असतानाचा की सुप्रीम कोर्टला अपेक्षित काय आहे किंवा सुप्रीम कोर्टला अपेक्षित काय होतं आणि ते गायकवाड कमिशनच्या माध्यमातून म्हणा किंवा हायकोर्टच्या निर्णयातून ते सुप्रीम कोर्टला मिळालेलं नसल्यामुळे किंवा दिसलं नसल्यामुळे सुप्रीम कोर्टने ते आरक्षण रद्द केलं. आणि त्याच्यामध्ये एक विंडो त्यांनी ओपन ठेवली की जर का हा डेटा जो सुप्रीम कोर्टला अपेक्षित होता तो जर का डेटा जर का मिळाला किंवा तो जर का डेटा परत कलेक्ट करता आला बॅकवर्ड क्लास कमिशनला तर सरकार त्याच्यावर फेरविचार करू शकेल. अशा स्वरूपाची ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टने केलेली असल्यामुळे जेव्हा त्यांनी पहिली एक कमिटी माझी स्थापन केली होती माझ्या अध्यक्षतेखाली उद्धव ठाकरेंच्या त्या सरकारने त्यावेळेला की ज्या वेळेला त्यांनी अशी अपेक्षा आमच्याकडनं केली होती की तुम्ही सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा बारकाईने अभ्यास करून आम्ही कुठं कमी पडलो किंवा आपल्याला ह्या पुढे काय करता येऊ शकेल म्हणजे वे फॉरवर्ड ज्याला म्हणतो तो सजेस्ट करण्यासाठी म्हणून जी कमिटी स्थापन केली होती त्याचा आम्ही फॉर एक्झॉस्टिव्ह अभ्यास करून मी रिपोर्ट दिला होता. आणि त्या रिपोर्टमध्ये मी 2-3 पर्याय सुचवलेले होते. त्यातला पहिला पर्याय होता रिव्ह्यू करा, दुसरा पर्याय होता रिव्ह्यू जर का डिसमिस झाला तर परत बॅकवर्ड क्लास कमिशनला आम्ही जे सांगतोय त्या टर्म्स तुम्ही रेफर करा म्हणजे सुप्रीम कोर्टला अपेक्षित असलेला डेटा मिळू शकेल. तशा पद्धतीने हे गेले 5-6 महिने काम चाललं होतं आणि हा सगळा डेटा गोळा झालेला आहे. आणि हा जो डेटा गोळा झाला ऑन द बेसिस ऑफ दिस डेटा हे रिझर्वेशन आता त्यांना देण्यात आलेलं आहे.
पण सर गायकवाड कमिशनने सुद्धा डेटा गोळा केला होता. असं नाही की त्यांनी सर्वे केला नव्हता. आणि त्याही वेळेस अनेकांना काम देण्यात आलं होतं, सर्वे करण्यात आला होता, महाराष्ट्रभरात सर्वे करण्यात आला होता. मुळात सरकारला हे प्रूव्ह करायचं आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या शैक्षणिक सामाजिक आणि इकॉनॉमिक पण एसीबीसी असल्यामुळे आपण त्या ह्याने पकडलं. ते त्यांना प्रूव्ह करायचं आहे. कुठेतरी गफलत अशी झाली आहे सरकारकडनं आधीच्या ह्याच्यामध्ये, जे सुप्रीम कोर्टाने लक्षात आणून दिलं की सुप्रीम कोर्ट हे मानायलाच तयार नव्हतं की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास आहे आणि त्याच्यामुळे ते आरक्षण दरवेळेस अडकत होतं. आणि तुमचा जो रिपोर्ट होता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणाला होतात की निवडक कागदपत्र जी आहेत त्याचा विचार सुप्रीम कोर्टाने निकाल देताना केलेला, असं तुमच्या अहवालामध्ये पण तुम्ही म्हटलेलं होतं. तर आता असं काय वेगळं केलं गेलं आहे त्याच्यामध्ये, कारण ह्यांनी सुद्धा सर्वे केलेला आहे. या दोन सर्व्हेजमध्ये काय फरक आहेत, नंबर 1. आणि नंबर 2, निवडक कागदपत्र म्हणजे आता कुठली कागदपत्र तुम्हाला असं वाटतात की जी अहवालामध्ये असतील की ज्याचा विचार कोर्टाला निर्णय देताना जेव्हा केव्हा हे कोर्टात जाईल त्यावेळेस करावा लागेल? या दोन्ही कमिशनच्या रिपोर्ट्समधला मूलभूत जो फरक आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. गायकवाड कमिशन जेव्हा नेमलं गेलं होतं आणि गायकवाड कमिशनने त्यांचं जे कामकाज पार पाडलं होतं त्याच्या वेळेला त्यांनी सॅम्पल सर्वे केला होता. म्हणजे जो कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्वे म्हणतात की जो आत्ता झालाय तो तसा त्यांनी केलेला नव्हता. ओपिनियन पोल सारखा सर्वे म्हणतात. होय, त्यांनी प्रत्येक तालुक्यामधली 2 गावं निवडून त्याचा सर्वे करून आणि त्याच्याच बेसिसवर त्यांनी संपूर्ण त्यांचे इन्फरन्सेस ड्रॉ केलेले होते. त्याच्यामुळे जी आकडेवारी सुप्रीम कोर्टला अपेक्षित होती, म्हणजे याला एम्पिरिकल डाटा ज्याला म्हणू आपण, तो डेटा सुप्रीम कोर्टाच्या समोर आलेला नव्हता. जो आला होता डेटा तो असा सॅम्पल सर्वेमधून आलेला डेटा होता. आता काय झालं की आम्ही त्यांना सजेस्ट करताना हेच केलं आणि सुप्रीम कोर्टला अपेक्षित काय होतं की मराठा समाज आणि जनरल कॅटेगरी या दोन्हीमधला फरक आम्हाला, म्हणजे दोन्हीचं कंपॅरेटिव्ह आकडेवारी असावी आमच्या समोर अशी अपेक्षा होती की जी गायकवाड कमिशनमध्ये नव्हती. गायकवाड कमिशनने मराठा समाजाबद्दलची जी आकडेवारी गोळा केली होती त्याला त्यांनी जनरल कॅटेगरीमधल्या इतर समाजामधल्या किंवा इतर जातीच्या लोकांचा डेटा आणलेला नव्हता. कंपॅरिझन नव्हतं आणि कंपॅरिझन नव्हतं कारण तो डेटा गोळा केलेला नव्हता. हा बेसिक डिफरन्स होता. आणि त्यामुळे आम्ही आत्ता त्यांना रेकमेंड करत असताना म्हणजे आम्ही सरकारला जेव्हा आम्ही सांगितलं की अशा पद्धतीने होणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचं हे म्हणणं होतं की तुम्ही प्रत्येक फॅमिलीपर्यंत पोहोचा. प्रत्येक गाव, म्हणजे नुसतं गाव आणखीन तालुका आणखीन जिल्हा नव्हे तर मुंबई, पुणे, मोठी मोठी शहरं आहेत, कॉर्पोरेशन एरिया आहेत, ह्या सर्व ठिकाणी सर्व घरोघरी जा. कुठल्या घरांमध्ये जा तर जनरल कॅटेगरी आणि मराठा समाज ह्या दोघांना कव्हर करा. आणि ती एक प्रश्नावली त्यांनी तयार केली होती. त्या प्रश्नावलीच्या जोरावर हा संपूर्ण डेटा त्यांनी गोळा केलेला आहे. आणि त्यामुळे हा डेटा जो आहे हा या डेटामध्ये ना त्याच्या चुका काढणं थोडं कठीण जाईल. आणि दुसरं एक सांगतो तुम्हाला अतिशय महत्त्वाचं, गायकवाड कमिशनने जेव्हा हा सर्वे केला होता तेव्हा गोखले इन्स्टिट्यूट जी पुण्याची आहे त्यांच्या मार्फत तो त्यांनी गोळा केला होता. आता तसं नाही. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये असं सुचवलं होतं आणि अर्थात ते सरकारला म्हणा किंवा मागासवर्गीय कमिशनला सुद्धा ते कदाचित पटलं असेल त्यांच्या कानापर्यंत जेव्हा पोहोचलं त्यावेळा, तेव्हा की तुम्ही यासाठी संपूर्ण गव्हर्नमेंट मशिनरी वापरा, जसा सेन्सस केला जातो. त्यामुळे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1.5 ते 2.25 लाख गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज, ग्रामीण व्हिलेज लेवलचे, कॉर्पोरेशन लेवलपर्यंतचे हे सगळे कामाला लागलेले होते आणि रात्रंदिवस त्यांनी काम केलं. आता मी माझ्याबद्दल बोलायचं झालं तर माझ्या घरी सुद्धा 2दा आले होते सर्वे करण्यासाठी. मी पहिल्यांदा नव्हतो म्हणून दुसऱ्यांदा कॉर्पोरेशनच्या एक एम्प्लॉई होत्या महिला, त्या आल्या होत्या. म्हणजे हा जो प्रकार घडला ना हा पूर्वी घडलेला नव्हता. त्यामुळे अगदी घरोघरी जाऊन त्यांनी मराठा समाज आणि इतर जनरल कॅटेगरीमधल्या लोकांना प्रश्न विचारून कंपॅरेटिव्ह डाटा त्यांनी तयार केलेला असावा असं माझं मत आहे. कारण मी अजून कमिशनचा रिपोर्ट पाहिलेला नाही, कारण आम्हाला कमिशनच्याकडे काही ॲक्सेसच नव्हता कधी. म्हणजे आम्ही कमिशनशी बोलूही शकत नव्हतो आणि आम्हाला कमिशनला काही माहिती नव्हतं त्यांच्यापर्यंत काय जात आहे आणि काय नाही. ते आम्ही फक्त सल्ला सरकारला देत होतो. पण सर, तुमच्या रिपोर्टमध्ये तुम्ही असं म्हटलेलं होतं की शैक्षणिकदृष्ट्या कसे मागास आहेत मराठा समाज हेही दाखवणं आवश्यक आहे, जे मला वाटतं की गायकवाड कमिशन त्या पद्धतीने दाखवू शकलं नव्हतं. मुळात सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती गायकवाड कमिशनवरती काही प्रश्न उपस्थित केले. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रत्येक श्रेणीमध्ये अ, ब, क आणि ड म्हणजे ABCD सगळ्या ह्याच्यामध्ये अगदी राजपत्रित अधिकाऱ्यांपासून ते खालती अगदी
चपरासापर्यंत जे एम्प्लॉयमेंट आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला ॲडिक्वेट Adequate रिप्रेझेंटेशन असा शब्द त्यांनी वापरलेला. त्यांनी शब्द वापरलेला होता त्यांनी. म्हणजे आपण त्याला म्हणूया यथायोग्य अशा पद्धतीचं रिप्रेझेंटेशन त्यांच्याकडे आहे, इनफ एका पद्धतीने आहे. दुसरं त्यांनी असं म्हटलं होतं की तुमच्या एवढ्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत जे मराठा समाजाचेच लोक चालवतात, प्रायव्हेट एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स, तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की त्यांना शैक्षणिकदृष्ट्या ते मागास आहेत. तिसरं त्यांनी त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की राजकीयदृष्ट्या सुद्धा मराठा समाज हा अत्यंत पॉवरफुल आहे, की त्यांचे आमदार वगैरे आहेतच, खासदार आहेत, मुख्यमंत्री इतके वर्ष राहिले, तुमचे वडील सुद्धा मुख्यमंत्री होते, त्याची मला आता आठवण झाली त्याच्यामध्ये. तर हे सगळं असताना तुम्ही सामाजिकदृष्ट्या मागास कसे होऊ शकता? मुळात गाडं अडतंय ते तिथे जाऊन अडतंय. म्हणजे तुम्ही शैक्षणिक उल्लेख केलेला आहे, पण बाकीच्या गोष्टींचा मुद्दा मांडताना त्यांनी सामाजिक आरक्षण तुम्हाला कसं देता येईल हा एक मुद्दा त्यांनी गायकवाड कमिशनचा अहवाल रिजेक्ट करताना सुप्रीम कोर्टाने एक उपस्थित कारण केलं. ते देण्यात आलं होतं. असं एक कारण देण्यात आलं होतं. या गोष्टी कशा तुम्ही कोर्टाला हे समजावू शकतील? या सांगतो ना तुम्हाला. आता होतं कसं, जेव्हा मराठा समाज म्हणून जेव्हा बघितला जातो महाराष्ट्रामधल्या बाहेरच्या लोकांच्याकडनं, तर मला आठवतंय, मी आता नावं सांगत नाही आपल्याला, पण एक जज सुप्रीम कोर्टचे रिटायर झालेले, ते मला माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणतात की ब्रदर भोसले, आम्ही ब्रदर एकमेकाला म्हणतो, ब्रदर भोसले फ्रॉम विच अँगल यू लुक बॅकवर्ड. म्हणजे त्यांनी सुद्धा माझ्याकडे पाहिलं. हे रिझर्वेशन माझ्या मुलांसाठी नाही आहे आणि उद्या हे मिळाल्यानंतर सुद्धा हे आता माझ्या मुलांना मिळणार नाही आहे किंवा माझ्या नातवंडांना मिळणार नाही आहे. हे रिझर्वेशन जे आहे ते हा जो समाज, आता तुम्ही पहा जी आकडेवारी जी आलेली आहे, जी मला सांगण्यात आली फोनवरून, 28% मराठा महाराष्ट्रामध्ये आहेत. या 28% मध्ये फक्त 3% हे क्रिमी लेअरच्या वरचे आहेत. क्रिमी लेअरच्या वरचे म्हणजे कोण? हे आम्ही, शैक्षणिक संस्था चालवणारे, मंत्री, खासदार, आमदार, तुमचे साखर कारखानदार किंवा इंडस्ट्रियलिस्ट, हे त्या कॅटेगरीमध्ये येत आहेत. आणि होताना काय होतं की लोकांच्या पुढे हायलाईट होताना ते होत आहेत. आता मला राजकारणाला अप्रत्यक्ष सुद्धा टच करायचं नसल्यामुळे मला कोणाला नावं ठेवायची नाही आहेत की आजपर्यंत का झालं नाही. पण इतर जो क्लास आहे उरलेला, आता 28% 3 म्हणजे 100 साधारण मी असं समजतो की 10-12%, म्हणजे 10-12% किंवा 15% फार तर मराठा समाजामधली लोक ही आज फॉरवर्ड आहेत, अनडाऊटेडली फॉरवर्ड आहेत, आणि त्यांना कशाचीही गरज नाही आहे आज. पण उरलेला जो समाज आहे तो इतका गरीब आहे आणि इतका सोशली, इकॉनॉमिकली आणि इव्हन एज्युकेशनली बॅकवर्ड आहे की त्यांना आज स्वतःचं एज्युकेशन, माझ्या घरामध्ये एक मुलगा आला होता कामाला साधारण 2 वर्षापूर्वी, जेव्हा कोविडच्या काळामध्ये, 22-23 वर्षाचा होता. त्याला म्हणतो शिक्षणाचं काय? तर नाही म्हणे, शिक्षण मी 9वीतच सोडून दिलं. का रे बाबा? तर म्हणे घरची परिस्थिती नाही, आणि तो मराठा समाजातला होता. ही परिस्थिती तुम्हाला प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळेल. मी माझ्या गावामध्ये आत्ता हे सगळं चालू असताना गेलो होतो साधारण 2-2.5 महिन्यापूर्वी. तिथं मी आलोय म्हटल्यानंतर सगळे गावाची लोक तिथं आली होती. त्यांच्याशी मी चर्चा करत होतो. तेव्हा सुद्धा मला त्यांच्याकडनं असंच दिसून आलं की शिक्षण संस्था आहेत, पण तिथं आपल्याला ॲडमिशन मिळाल्याची गॅरंटी नाही आहे. आता मी आज परत एकदा सांगतो, मला कोणावर क्रिटिसिझम करायचं नाही. मग ते काय ॲडमिशन्स का मिळत नाहीत त्यांना, ह्याची कारणं आपण शोधू शकतो. म्हणजे केवळ एखादा मराठा माणूस शिक्षण संस्था चालवतोय म्हणजे तो मराठ्यांनाच ॲडमिशन देईल, कारण दे आर नॉट मायनॉरिटी स्कूल्स. जसं मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्समध्ये पहिल्यांदा मायनॉरिटीजना तुम्ही ॲडमिशन्स द्या आणि मग बाकीच्यांना द्या, तसं त्यांचा कोटा असतो. तसा इथं कोटा नाही आहे, कारण हे मेजॉरिटी कम्युनिटी आहे. त्यामुळे शिक्षण संस्थांमध्ये त्यांना ॲडमिशन मिळेल. त्यामुळे माझ्या रिपोर्टमध्ये तुम्ही पाहाल की समजा जरी रिझर्वेशन जरी नाही दिलं तरी इतर तुम्ही मेजर्स काय घेऊ शकता की जेणेकरून तुम्ही समाजाला एक रिलीफ देऊ शकाल, त्याचा उल्लेख मी केलेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे सरकारने जवळजवळ प्रत्येक रेकमेंडेशन मी केलेली ॲक्सेप्ट करून त्या पद्धतीने त्यांनी रिलीफ द्यायला सुरुवात पण केलेली आहे. सर, एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या बोलण्यामधनं मला जाणवत आहे तो, आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं अत्यंत आवश्यक आहे की एखाद्या समाजाला ज्यावेळेस आरक्षण दिलं जातं, आणि आता ही ACBC जे कॅटेगरी इंट्रोड्यूस करण्यात आली त्याच्याबद्दल एकतर ही कॅटेगरीचा नक्की अर्थ काय होतो? कारण आतापर्यंत कॉन्सेप्ट अशी आहे की एखादा समाज हा इकॉनॉमिकली बॅकवर्ड असेल किंवा एखादं कुटुंब इकॉनॉमिकली बॅकवर्ड असेल किंवा गरीब असेल तर गरिबी पिढीनंतर बदलू शकते, किंवा एखादा माणूस श्रीमंत असेल तर पुढच्या पिढीत तो गरीब होऊ शकतो, गरीब असेल तो श्रीमंत होऊ शकतो. बरोबर आहे. पण कास्ट अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये बदल करता येत नाही. डिस्क्रिमिनेशन हॅपन्स ॲज पर द कास्ट, आणि त्या कास्टमुळे त्या समाजाची प्रगती होत नसते. या कॉन्सेप्टमधनं भारतामध्ये रिझर्वेशनची पॉलिसी आणली गेली होती.
त्याचा जर आपण विचार केला तर हे इकॉनॉमिक आर्ग्युमेंट कोर्टामध्ये कितपत टिकू शकतं, नंबर एक. आणि त्याच्यासाठी एसीबीसीचं काय केलं गेलंय. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच्यासाठी इकॉनॉमिकली विकर सेक्शनची एक हे बनवली गेली आणि सरकारने मधल्या काळामध्ये तो डेटा रिलीज केला होता. बरोबर आहे. म्हणजे जाहिराती करून तो डेटा रिलीज केला होता की त्याच्यामध्ये मराठा समाजाला किती रिप्रेझेंटेशन मिळालंय. तर या गोष्टी मराठा समाजासाठी चांगल्या आहेत की त्याचा उलटा इम्पॅक्ट होऊ शकतो उद्या जर कोर्टामध्ये या गोष्टी ठेवल्या गेल्या तर. काय होतं, एकतर कास्ट म्हणजे आपण जातीनिहाय म्हणतो त्या प्रश्नामध्ये आपण न शिरलेलं बरं. त्याचं कारण असं आहे की जातीनिहाय हा शब्द आज आपल्याला वापरण्याची गरज नाही आहे, कारण रिझर्वेशन हे देता येतं. आज तुम्ही पाहाल फक्त महाराष्ट्रामध्येच 50% पुढे आपण आज गेलेलो नाही आहे. आजचाच निर्णय असल्यामुळे मी हे बोलतोय. पण जवळजवळ 20-22 राज्यांमध्ये 50% वरचं रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ डेटा कलेक्टेड ऑफ डिफरंट कास्ट अँड डिफरंट कम्युनिटीज. आता इवन मध्यंतरी अगदी शेवटचं उदाहरण घेतलं तर बिहारचं 69% त्यांनी रिझर्वेशन दिलेलं आहे. हे कधी केलं त्यांनी, तर सगळ्या आकडेवारी गोळा केल्यानंतर कास्ट बेस सेन्सस केला त्याचा. कास्ट बेस, बरोबर आहे ना. कास्ट आता आपल्याकडे तसा झालेला नाहीये. आता कास्ट बेसवरच रिझर्वेशन देता येतं का नाही ह्या विषयामध्ये आपल्याला शिरण्याची गरज नाहीये. रिझर्वेशन देता येतंय मराठ्यांना ही वस्तुस्थिती आहे. आता ते दिलेलं उद्या टिकणार आहे का नाही हे कोर्टाने तपासायचं आहे. ते टिकण्यासाठी जे जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न सरकारने अत्यंत प्रामाणिकपणे केलेले दिसत आहेत आणि अतिशय मेहनतीने सरकार सुद्धा वागतं या सगळ्या प्रश्नावर. आणि मला तो प्रामाणिकपणा त्यांच्या वागण्यात बोलण्यात प्रत्येक मीटिंगमध्ये दिसला. आता हा जो प्रामाणिकपणे त्यांनी जो डेटा गोळा केलेला आहे तो उद्या कोर्टामध्ये टिकायला हवाय असं माझं वैयक्तिक मत आहे. मला जो काही कायदा समजतो, कॉन्स्टिट्यूशन समजते त्याच्यावरनं, कारण सुप्रीम कोर्टला अपेक्षित अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आलेल्या आहेत. पण समजा त्यातून उद्या नाही टिकलं तर त्याचा दोष कुणाला देणार शेवटी आपण? त्याचा दोष कुणालाच देण्यात अर्थ होणार नाही, कारण प्रयत्न सगळ्यांचेच चालले आहेत, ते अत्यंत प्रामाणिक प्रयत्न चाललेले आहेत. एका सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये त्यांनी जी काही ऑब्झर्वेशन्स केली त्या ऑब्झर्वेशनच्या जोरावर आपण बाबा ही काळजी तुम्ही घ्या, ती काळजी त्यांनी घेतलेली आहे. लेखी रिपोर्ट दिलेला आहे. त्या लेखी रिपोर्टच्या ऑन द बेसिस ऑफ दॅट ॲडव्होकेट जनरलने स्वतःचे आणखीन काही त्याच्यामध्ये मुद्दे निर्माण करून तेही सांगितलं की हेही करता येऊ शकेल. आमचे ॲडव्होकेट जनरल बरोबर सुद्धा ह्या बऱ्याच मिटिंग झाल्या. म्हणजे आम्ही ह्या कमिटीच्या आमच्या अनेक मिटिंग झाल्या आणि ह्या प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर विचार केलेला आहे. त्याच्यामुळे जातीनिहाय हा विषय आता आपण न गेलेलं बरं. रिझर्वेशन मराठ्यांना ह्या पद्धतीने देता येईल का, इकॉनॉमिकली एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड म्हणून, एवढं जर का म्हटलं तर मी म्हणेन हो देता येतं. अभिजित सर, आता सरांनीच घेतलेला प्रश्न मी थोडा पुढे घेऊन जातो की आता लोकांना काय कळत नाही किंवा मराठा समाजाच्या सकाळपासूनच्या ज्या भावना आम्ही पाहतोय किंवा आम्हाला ज्या ऐकवत आहेत त्या अशा आहेत की आम्हाला हे आरक्षण मान्य नाही किंवा जे आंदोलक म्हणतात त्याचं कारण असं आहे की ही एक्झरसाईज 3 वेळा झाली आत्तापर्यंत. 2014मध्ये पृथ्वीराज चव्हाण सरकार असताना झाली आणि त्यावेळेला नारायण राणे यांची समिती बनवली होती, त्यांनी सुद्धा डेटा ऑर्डिनन्स काढला होता. नंतर डेटा गोळा केला नारायण राणे समितीने जे डेटा गोळा केला त्याच्या आधारावरती दिलं. नंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. म्हणजे आम्हाला समजून घेण्यासाठी मी विचारतो की देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं, त्यांनी परत एकदा डेटा गोळा केला, बॅकवर्डनेस सिद्ध केला, हायकोर्टात टिकलं MG गायकवाड समितीकडून, आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकलं नाही. आत्ता असं काय होईल की ज्यामुळं हे आरक्षण 10% टिकेल? आणि गेल्या वेळेपर्यंत सकाळी एक प्रश्न अजून एक विचारला, एका प्रेक्षकाने पण विचारला तो, की गेल्या वेळेला 28-30% मराठा समाज होता, त्यावर हुकूम 16% केला, मग नंतर कोर्टाने ते 13%वरती आणलं होतं. मग आता 10% आरक्षण हा आकडा एक कुठून आला? कसा आला? कसं आहे की गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 30% मराठा आहेत असं त्यांनी हे केलं होतं, म्हणजे निष्कर्ष काढला होता. आणि आत्ताच्या कमिशनने 28% म्हटलेलं आहे. आता ह्याची कारणं काय आहेत तर 2-3 कारणं आहेत त्याची. एक तर गायकवाड कमिशनने जेव्हा हा रिपोर्ट तयार केला होता त्यावेळेला कुणबी मराठा हा विषय अजिबात चर्चेला नव्हता. आणि आपल्याला कदाचित कल्पना असेल की कुणबी मराठा आणि मराठा कुणबीसुद्धा स्वतःला मराठाच म्हणून घेतात. आता हे जरांगेंच्या ह्या आंदोलनामुळे ही काहीतरी एक वेगळी कास्ट आहे असं लोकांना समजायला लागलं की विच बिलॉंग अँड दे बिलॉंग टू OBC. आता तो भागच वेगळा आहे. त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगेन काही तुम्ही ह्या विषयावरचा प्रश्न विचारला तर. त्यामुळे गायकवाड कमिशनच्या रिपोर्टमध्ये माझ्या माहितीप्रमाणे इवन हे जे कुणबी मराठा जे आहेत की ज्यांना आज एक्सक्लूड केलेलं आहे
ह्या रिपोर्टमधून ह्या डेटा गोळा करत असताना ते एक्सक्लूड झालेले नव्हते. त्याच्यामुळे त्यांचं पर्सेंटेज थोडं जास्त आलं होतं असं माझं ऑब्झर्वेशन आहे. कारण मी हा रिपोर्ट पाहिलेला नाही आहे आत्ताचा. गायकवाड कमिशनचा रिपोर्ट मी फार बारकाईने अभ्यास केला होता आणि त्यामध्ये 2 गोष्टी माझ्या प्रामुख्याने लक्षात आल्या होत्या. त्या ह्याच की एकतर कुणबी मराठा कुणबी हा विषय नव्हता त्यावेळेला, आणि दुसरी गोष्ट क्रिमी लेअर हा एक विषय त्यांच्यासमोर अजिबात नव्हता. आता काय झालं आहे की क्रिमी लेअरला बाजूला करतोय आपण आणि फक्त कारण त्याचं कारण आम्ही जे अभ्यास केला सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा आणि त्या जजमेंटचा अभ्यास केल्यानंतर जे लक्षात आलं ते लक्षात आलेलं आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये टाकलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही क्रिमी लेअर बाजूला करा. कारण फोकस होतो कसा, एवढे मुख्यमंत्री मराठा समाजाचे आजपर्यंत होऊन गेले, एवढे कारखाने, एवढ्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज, एवढे आमदार, एवढे खासदार, एवढे मंत्री, एवढे इंडस्ट्रियलिस्ट, पण तो क्लास किती आहे, नॉट मोर दॅन 10 to 15% इन एनी केस. तर त्यामुळे आज हा जो उरलेला जो समाज आहे यालाच फक्त यांचाच डेटा आज कोर्टासमोर येणं गरजेचं आहे, हे त्याच्यावर फोकस करण्यात आलं आणि आज तो डेटा गोळा झाला आहे असं माझं मत आहे. कारण मी अजूनही तो रिपोर्ट पाहिला नाही, परत एकदा रिपीट करतो आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे जे मी वाचलं किंवा मला जे सांगण्यात आलं ते असं सांगण्यात आलेलं आहे की आता जो डेटा गोळा केलेला आहे तो फक्त प्रामुख्याने ह्यांच्यावर फोकस केलेला आहे. उरलेला जो 85 to 90% जो क्लास आहे मराठा समाजामधला, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मी पण खरोखर पाहिलेलं आहे स्वतःसुद्धा. मराठा समाजामध्ये होतं आहे कसं दुर्दैवाने, आता मी माझंच उदाहरण देतो तुम्हाला. आमची एक फॅमिली अशी आहे की जी खटाव तालुक्यामधून येते. खटाव तालुका हा सातारा जिल्ह्यामधला तसा दुष्काळी भाग, माण आणि खटाव. माझे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील हे एक शिक्षण अधिकारी होते, शिक्षक होते आणि शिक्षण अधिकारी पण होते. त्यामुळे त्यांनी मुलांना शिकवलं. सगळी मुलं आपल्या आपल्या परीने शिकून, तुम्हाला माहिती असेल माझे वडील म्हणा किंवा शिवाजीराव भोसले, प्राचार्य शिवाजीराव, वडिलांचे सख्खे भाऊ आणि इतरही 3 भाऊ हे सगळे भरपूर शिकलेले होते. त्यामुळे आमच्या संपूर्ण फॅमिलीमध्ये लोक शिकून बाहेर पडलेली आहेत. आज आम्ही सुद्धा मुंबईला आलो, शिक्षणाच्या माध्यमातून आलो. पण तुम्ही जर का आज मला विचाराल की तुमच्या प्रॉपर्टीचं काय, समजा आम्ही शिकलो नसतो आज, तुम्हाला माहिती आहे का आज माझ्या वाट्याला जमीन किती आली असती माझे वडील गेल्यानंतर? फक्त 3 गुंठे. फक्त 3 गुंठे जमिनीवर मला आज राहावं लागलं असतं. कारण आमच्या पूर्ण फॅमिलीची जमीन जी होती ना ती 5 एकर होती. त्या 5 एकरामधले त्याचे हिस्से झाले, त्याच्यानंतर ते वारल्यानंतर त्यांचे हिस्से झाले. त्यामुळे हा जो प्रकार घडतोय ना त्याच्यामुळे आज समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत चालला. आता तुम्हाला कल्पना आहे की आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये तुम्ही पाहिला असला तर बापट कमिटीचा जो रिपोर्ट होता 2008चा, तेव्हा मराठा कम्युनिटी ही बॅकवर्ड नाही आहे असं धरण्यात आलं होतं. त्यामुळे आम्ही आमच्या आत्ताच्या सुद्धा ॲडवाईस करत असताना गव्हर्नमेंटला तुम्ही कशावर फोकस करा, तर 2008 नंतर हा समाज आणखीन मागासला कसा गेला. कारण यू हॅव टू कम्पेअर फिगर्स बिटवीन गायकवाड कमिशन अँड बापट कमिशन. बापट कमिशनच्या वेळा परिस्थिती काय होती आणि आजची परिस्थिती काय, रिग्रेशन कसं झालेलं आहे, अधोगती कशी झालेली आहे समाजाची आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं आणि त्या सगळ्या आकडेवारी मला असं वाटतं ही आकडेवारी जी आता गोळा झालेली आहे की जी सरकारी नोकरांनी गोळा केलेली आहे, कुणी अशा प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनने किंवा प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल्सने जाऊन दारोदारी केलेली नाही आहे गोळा. त्याच्यामुळे मी असं गृहीत धरतो की कुठेतरी अकाउंटेबिलिटी असते. जाऊन जेव्हा आता माझ्याकडेच येणारी व्यक्ती मी नव्हतो म्हणून दुसऱ्यांदा आली, हे जे घडलं आणि मला बऱ्याच जणांच्याकडनं ऐकलं. मला असं वाटतं आपल्यापैकी सुद्धा काही लोकांच्या घरी लोक येऊन गेले असतील हा सर्वे करत असताना. त्यामुळे हा सर्वे मला असं वाटतं की हा प्रामाणिकपणे झालेला सर्वे आहे आणि ह्यातून जी आकडेवारी बाहेर आलेली आहे ती आकडेवारी आज ह्या समाजाला आज दिलं गेलेलं जे रिझर्वेशन आहे ते टिकेल असं माझं वैयक्तिक मत आहे. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की जसं तुम्ही उल्लेख केलात की एक 22 राज्यांमध्ये आपल्याकडे 50% वरती आरक्षण दिलं गेलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्ता आरक्षणाची टक्केवारी 52% आहे म्हणजे आत्ता या क्षणाला. तर आता हे 10% जर वाढलं तर ते 62% होईल. तर इंदिरा साहनी खटला जो सुप्रीम कोर्टाने जी कॅप घालून दिलेली ती 50% आहे आणि त्याच्यावरती जर तुम्हाला जायचं असेल तर 2 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 तुम्हाला अपवादात्मक स्थिती सिद्ध करावी लागेल किंवा तुम्हाला असामान्य एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन, 2 शब्द एक्स्ट्रॉर्डिनरी आणि एक्सेप्शनल तर ती सिद्ध करावी लागेल किंवा मग दुसरं आहे की केंद्र सरकारला कायदा करावा लागेल आणि ती कॅप हटवावी लागेल. या 2च म्हणजे शक्यता आहे. आता मला प्रश्न असा त्याच्यामधून पडलेला आहे की अपवादात्मक स्थिती सिद्ध करण्यासाठी काय काय करावं लागतं एक,
आणि दुसरी गोष्ट की 50% वरती आरक्षण जाणार असेल आणि ते आत्तापर्यंतच्या 2 वेळच्या प्रयत्नांमध्ये टिकलेलं नसेल तर त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसेल यासाठी काय झालेलं आहे हे आपण सांगू शकाल का? सांगतो. ह्याच्यामध्ये कसं आहे, मी तुम्हाला आता आधीसुद्धा आता हे बोललो तसं की गायकवाड कमिशन म्हणा किंवा राणे कमिशनच्या वेळासुद्धा ज्या पद्धतीने डेटा गोळा केला गेला होता तो सॅम्पल सर्वेवर बेस्ड होता. म्हणजे आपण ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह डेटा गोळा करणं जे म्हणतात किंवा इम्पिरिकल डेटा जो गोळा करणं गरजेचं होतं तो झालेला नव्हता आणि आता तो झालेला आहे. हे एक बेसिक कारण आहे आता टिकण्याचं आणि पूर्वीची का टिकू शकली नाही ती. आता सुप्रीम कोर्टने गायकवाड कमिशनच्या बद्दल सुद्धा खूप कमेंट्स केलेले आहेत. आता त्याच्याबद्दल आपल्याला फार त्याच्यामध्ये का टीका केली आणि कशी केली टीका ह्याच्यामध्ये शिरण्याची आपल्याला गरज नाही आहे. पण त्याचा मतितार्थ एवढाच आहे की गायकवाड कमिशनने जो काही डेटा गोळा केलेला होता आणि जो डेटा त्यांनी समोर ठेवला होता हे रिझर्वेशन देण्यासाठी तो अपुरा होता. इन शॉर्ट सुप्रीम कोर्टने ते म्हटलेलं आहे. ह्या डेटाच्या आधारावर जे दिले गेलेलं आहे रिझर्वेशन ते चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टने स्पष्ट मत त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. पण जर का हा डेटा परत गोळा केला आणि जर का करता आला तर सरकार त्याच्याबद्दल फेरविचार करू शकतं. अशा पद्धतीची ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टने केलेली आहे. मला एक छोटा प्रश्न की ज्या पद्धतीने आता तुम्ही ही सगळी गोष्ट सांगितलीत की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतील, म्हणजे सरकारनं आता डेटा तर पुटअप केलेला आहे, त्या आधारे आरक्षण पण दिलं. तुम्हाला असं वाटतं का की आता ज्यावेळेला सोशली बॅकवर्डनेस ज्यावेळेला आपण चेक करायला जातो त्यावेळेला तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये शिकलेली लोकं किती, नोकरी करणारी लोकं किती, तुमच्या कुटुंबामध्ये काय काय तुम्ही इलेक्ट्रॉनिक साधनं किती आहेत, वाहनं किती आहेत किंवा अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पण मला असं वाटतं की हे जे निकष आहेत ते त्या काळातले आहेत ज्या काळामध्ये नाही तुम्ही आत्ताची प्रश्नावली पाहिलेली आहे की नाही मला माहिती नाही. माझी पाहिली ती पाहण्यात प्रश्नावली आली. पाहिली मी यावेळी. फार बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये आणलेल्या आहेत. म्हणजे अगदी तुमच्याकडे शेती किती आहेत, जनावरं किती आहेत, एक्झॅक्टली सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक्झॅक्टली. आणलेल्या तर सोशल बॅकवर्डनेस सिद्ध करण्यासाठी ज्या पूर्वीचे जे निकष होते त्याच्यामध्ये प्रश्नावली ॲड झालेली आहे. मात्र पुन्हा एकदा आता लोकांचा जीवनमानाचा स्तर उंचावलेला आहे. म्हणजे कितीही कुटुंबामध्ये मोबाईल असणं ही खूप सामान्य गरज झालेली आहे. ती काय आता चैनीची वस्तू राहिलेली नाही आहे. वाहन असणं ही गरज झालेली आहे, ती चैनीची वस्तू राहिलेली नाही आहे. तर अशा गोष्टींचा अंतर्भाव पण त्यामध्ये होतो. तुम्हाला असं वाटतं का की हे जे निकष आहेत बॅकवर्डनेस सिद्ध करण्याचे, म्हणजे आता तुम्ही गोठ्यातच झोपत असाल का, तुम्हाला पक्क घरच नाहीये का वगैरे असे निकष पूर्वी होते. तर नाही, आता आताचे सुद्धा निकष आहेत ते. आता सुद्धा आहेत. तर माझं तेच मातीच्या म्हणणं घरात आहे. राहता का तुम्ही एक्झॅक्टली वगैरे अशा स्वरूपाचे प्रश्न होते. एक्झॅक्टली. आता ते प्रश्न बदलायला पाहिजेत किंवा ते निकष बदलायला पाहिजेत. ते निकष बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. कारण एखाद्याचं पक्क घर आहे. निकष बदलणं म्हणजे कोण बदलणार? एक्झॅक्टली. तर असं वाटतं का असं मी विचारतोय, सरकार, केंद्र सरकार किंवा बॅकवर्ड क्लास कमिशन जे केंद्रीय कमिशन आहे त्यांनी निकष बदलायला पाहिजेत का? कारण एखाद्या जातीचा जर अंतर्भाव करायचा असेल सोशली बॅकवर्ड म्हणून त्याच्यामध्ये, तर हे सगळे निकष आडवे येतात. आणि आताच्या काळामध्ये एखादं पक्क घर असणं, वाहन असणं ह्या गरजेच्या गोष्टी झाल्यात ना की चैनीच्या. आणि म्हणून मला असं वाटतं की हे निकष बदलले तर कदाचित ही गोष्ट सोपी होईल की या क्लासला सुद्धा सोशली बॅकवर्ड ठरवणं तुम्हाला सोपं जाईल किंवा तुम्हाला त्यांचा अंतर्भाव करणं सोपं तुम्ही जे जाईल. निकष म्हणताय ना- शिक्षणाच्या बाबतीत मी बोलतोय. नाही बरोबर आहे. तुम्ही जे निकष म्हणून जे म्हणताय ना ते निकष कुणी ठरवून दिलेले नाही आहेत की ह्याला बॅकवर्ड का म्हणायचं. ते निकष आहेत. आता ते निकष आहेत त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी, तुम्ही प्रश्नावली जर का पाहिली तर त्याच्यामध्ये खूप प्रश्न असे आहेत की ज्याच्यामध्ये अगदी डीपमध्ये जाऊन हा खरोखर बॅकवर्ड आहे का सोशली किंवा इकॉनॉमिकली किंवा एज्युकेशनली, हे त्यातून इन्फरन्स काढता येऊ शकेल अशा स्वरूपाची प्रश्नावली तयार झाली होती आणि त्या प्रश्नावलीतून हे निष्कर्ष काढले गेलेले आहेत. पण सर मग सोशली बॅकवर्ड कुणाला म्हणायचं आत्ताच्या या व्याख्येत, संज्ञेत जर लोक पाहतायत आपल्याकडे, आता आपण चावडीवर आहोत, तर जे बघतायत तर त्यांना कुणाला म्हणायचं सोशली बॅकवर्ड? जर उद्या अशा पद्धतीचा आज सर्वे झालेला आहे तर सोशली बॅकवर्ड म्हणजे कोण? सांगतो तुम्हाला. सोशली बॅकवर्ड, आता मी तुम्हाला माझंच उदाहरण दिलं माझ्या फॅमिलीचं. आम्ही सगळे शिकून बाहेर पडलो आणि सगळेजण वेल प्लेस्ड आहोत. आज आर्थिकदृष्ट्या ही मंडळी कमकुवत होत गेली कालांतराने. पार्टिशन्स होणं, त्याच्यामध्ये एक फॅमिलीला जमीन जी होतं, मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं, माझ्या वाट्याला काय जमीन, आमच्या 5 जणांना मिळून फक्त 15 गुंठे जमीन आहे. 15 गुंठे जमीन सफिशियंट आहे का आज 5 फॅमिलीजना पोसायला? त्यामुळे तुम्ही आज आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत गेलात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे तुम्ही सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागे राहता. आणि तुम्हाला जर का ह्या दोन्ही गोष्टी जर का मध्ये तुम्ही मागे राहिलात तर तुम्ही एज्युकेशनली सुद्धा बॅकवर्ड राहता. तुम्ही एज्युकेशन ह्या गोष्टीला जर का आपण महत्त्व दिलं नाही तर ह्या ज्या मंडळींच्याकडे इतर उत्पन्नाचं साधन कुठलंच नाही आहे अशी मंडळी शिक्षण घेऊनच पुढे येऊ शकतात.
मग त्यांना सर्व्हिसमध्ये सुद्धा उद्या रिझर्वेशन दिली गेली तर ती सुद्धा मंडळी पुढे येऊ शकतात. तर त्यामुळे बॅकवर्डनेस हा त्यातला घालवण्यासाठी या लोकांना शिक्षणाची गरज आहे. मग शिक्षणामध्ये जर का त्यांना रिझर्वेशन दिलं तर कदाचित मुलं पुढे येतील, शिक्षण घेतील, त्यांना इतर सवलती दिल्या तर ते शिक्षण पूर्ण करतील आणि शिक्षण पूर्ण झालं तर ते स्वतः स्वावलंबी होतील, स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील. त्यामुळे सोशली बॅकवर्ड आपण त्यांनाच म्हणायचं असतं की ज्यांच्याकडे आज कुठली साधनं नाही आहेत आणि ज्यांच्याकडे आज एज्युकेशन घेण्याची सुद्धा ॲबिलिटी नाही आहे, पात्रता नाही आहे, अशा लोकांनाच आपण सोशली बॅकवर्ड म्हणणार. तांत्रिकदृष्ट्या तर तुम्ही खूप चांगलं समजावून सांगितलं आम्हाला, बरेच मुद्दे क्लिअर झालेत. परंतु कुठंतरी हा लाखो लोकांच्या भावनेचा सुद्धा प्रश्न आहे. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष विचार करतो त्यावेळेला तर ह्या भावनांना सुद्धा पाहताना तुम्ही सर्वे किंवा इम्पेरिकल डेटा ह्या अशा गोष्टीच्या माध्यमातून बघता. तर या गोष्टी ज्यावेळेस सरकार लेवलवरती तुम्ही मांडत असता त्यावेळेस तिथंही कुठंतरी दोन मतप्रवाह असल्याचं आत्ताच्या केसमध्ये आम्ही बघतोय. तर तिथं सरकारसमोर या गोष्टी मांडताना तुमच्यासमोर नेमक्या काय अडचणी असतात? मला नीट लक्षात नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते. नाही म्हणजे ज्यावेळेस तुम्ही या सगळ्या लोकांच्या भावना या सर्वेच्या माध्यमातून सरकारसमोर मांडत असता. सरकारसमोर आम्ही मांडत असताना तुम्हाला मी सांगतो माझी कमिटी त्यांनी केली ती का केली असावी असं मी गृहीत धरतो. मला त्यांनी विचारलं की तुम्ही अशी आम्ही कमिटी करणार आहोत आम्हाला सल्ला देण्यासाठी तर तुम्ही तयार आहात का. तर मी त्या सेक्रेटरींना पहिल्यांदा हाच प्रश्न विचारला की हे तुम्ही विचारताय का मुख्यमंत्री विचारताय. तर ते तुम्हाला नंतर फोन करतील, तुम्ही मला आधी सांगा. तर मी म्हटलं तुम्ही मलाच का निवडलं. तर नाही म्हणे त्यांनी तुम्हाला निवडण्याचं कारण तुम्ही त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटचा बारकाईने अभ्यास केला होता आणि त्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये कसा रस्ता काढता येईल हेही तुम्ही सुचवलं होतं. त्यामुळे तुमची सरकार निवड करते. मग मला नंतर मुख्यमंत्र्यांचा फोन आला, त्यांनी मला सांगितलं अशी कमिटी करतोय तुमच्या तिघांची, म्हणजे ज्या आमच्या तिघांचा संबंध ह्या मराठा रिझर्वेशन चळवळीशी आला होता त्या तिघांची त्यांनी कमिटी केली. आता आमच्यासमोर जेव्हा प्रश्न असं की गव्हर्नमेंटला सांगताना काय सांगायचं, आता किती % करायचं रिझर्वेशन, तर ते म्हटलं दॅट ऑल डिपेंड्स अपॉन दी फॅक्ट्स अँड फिगर्स विच विल बी कलेक्टेड बाय दी कमिशन. तो पुढचा भाग होता. पण आम्ही सरकारला काही गोष्टी सांगत असताना ह्याच सांगितलेल्या आहेत की आता एक थोडा वादातीत प्रश्न मला काढायचा नाही आहे, पण आमचा सांगण्याचा हेतू सरकारला हाच होता की ह्याच्यामध्ये तुम्ही ह्या पद्धतीने गेलात तरच तुम्ही टिकणारं रिझर्वेशन देऊ शकाल. मग त्याच्यामध्ये बरेच आमचे प्रश्न उत्तर होणं किंवा मिटिंग्स होऊन त्याच्यामध्ये त्यांच्या प्रश्नात जसे तुमचे डाऊट्स तुम्ही काही बोलून दाखवले तसे त्यांनी खूप डाऊट्स बोलून दाखवले, त्याची आम्ही उत्तरं त्यांना दिली. त्यांना पटत गेलं काही गोष्टी. त्यांनी स्वतंत्रपणे सुद्धा कदाचित ॲडव्होकेट जनरल म्हणा किंवा इतर कोणाचे सल्ला घेतला, त्यांनाही ते पटलं. ॲडव्होकेट जनरलच्या बरोबर आमच्याही मिटिंग झाल्या. म्हणजे असं होत गेलं ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यातून आम्ही सरकारला आम्हाला जी वाटतंय कायद्याच्या चौकटीत बसणारं हे रिझर्वेशन कसं देता येईल त्याचा सल्ला आम्ही देत गेलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जी मराठा आरक्षणासाठी आंदोलन झाली ती प्युअर मराठा आरक्षणासाठी झाली. पण आत्ताच्या काळात जे आंदोलन सुरू आहे ते कुणबीमधून किंवा ओबीसीमधून आम्हाला आरक्षण हवं अशा पद्धतीचा हा एक वेगळा राजकीय डावपेच किंवा वेगळी खेळी म्हणता येईल अशा पद्धतीची झाली. तर अशा वेळी सरकार खरंच तुम्हाला असं वाटतं का ही मागणी रास्त आहे आणि जो सगेसोयरीचा मुद्दा आहे तर त्यावरती हे खरंच आरक्षण टिकू शकतं? जर कुणबी आरक्षण देण्याचं जरी मान्य केलं तर ही गोष्ट तांत्रिकदृष्ट्या किंवा टेक्निकली हे पॉसिबल आहे का की कुणबी आरक्षण मिळू शकतं का, की जे 10% आरक्षण आहे त्याच्यावरच मराठा समाजाला समाधान मानावं लागेल? कसं आहे की एकतर कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी असे 3 प्रकार आहेत. ते कुणबी मराठा आणि मराठा कुणबी याच्या नोंदी ज्याचे सापडलेले आहेत आणि ज्यांच्या बाबतीमध्ये असे कागदपत्र सापडलेले आहेत त्यांनाच ते रिझर्वेशन मिळू शकतं. आता ते रिझर्वेशन हे काही वेगळं रिझर्वेशन नाही आहे. कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी हे दे आर ऑलरेडी रेकग्नाइज्ड ॲज ओबीसी. त्यामुळे त्यांना फक्त त्यांचं म्हणणं काय, मी कुणबी आहे किंवा मी कुणबी मराठा आहे तर मला तुम्ही ते सर्टिफिकेट द्या आणि मला तुम्ही ओबीसीचा बेनिफिट्स द्या, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आता ते तसं का म्हणतायत राजकीयदृष्ट्या हे मला सांगणं थोडं मी त्याच्यामध्ये पडण्याचं मला कारण वाटत नाही. पण दिसतं त्याच्यातून असं की एक अशी भीती त्यांच्या मनात आहे. त्यांनी ते बोलून दाखवल्याचं मी कुठल्या तरी काही इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं सुद्धा होतं की मराठ्यांना तुम्ही रिझर्वेशन दिलं सरसकट, जे पूर्वी 2दा देण्याचा प्रयत्न झाला होता तसं जर का तुम्ही दिलं तर कदाचित ते सुप्रीम कोर्टात किंवा कोर्टात टिकणार नाही. त्याच्यामुळे आम्हाला कुठला तर अस्थिरता नको आहे
आम्हाला रिझर्वेशन द्या, ओबीसी आम्ही स्वतःला म्हणून घ्यायला तयार आहे, आम्हाला तुम्ही ओबीसी डिक्लेअर करून हे रिझर्वेशन द्या. मग ते कधी मिळू शकतं, तर फक्त कागदपत्र सापडली तरच. आता माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही हे ते कुणबी मराठा कुणबीची आकडेवारी जी आलेली आहे ती तुम्ही पाहिलेली आहे सर्वांनी. त्या कमिटीचं काम ह्यापुढेही चालू राहणार आहे आणि यापुढेही ते काम चालू राहणार असल्यामुळे कदाचित आणखीन काही लोकांचे नोंदी सापडू शकतील आणि त्या नोंदी सापडल्यामुळे ती मंडळी मराठा या कॅटेगरीतून बाहेर पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही मगाशी आणखीन एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर राहून गेलं माझ्याकडनं, की पूर्वी 16 दिलं होतं, मग आता हे 10 वर का आणलं. तर त्याचंही कारण तेच होतं की 28% त्याच्यामधले 3% मायनस केले. कुठले 3% मायनस केले, तर क्रिमी लेअर. तो क्रिमी लेअर त्यातून काढून टाकल्यामुळे राहिले 25. मग 25 आता मंडल कमिशनच्या वेळा त्यांनी कुठला क्रायटेरिया लावला होता, तर 54% ओबीसी आणि त्यामुळे त्यांनी 27% रिझर्वेशन केलं होतं, अर्ध केलं होतं. तर तसंच ह्या 25%चं अर्ध झालं 12.5. मग 12.5चं सुद्धा ह्यांनी 10% का केलं हे मला माहिती नाही शेवटी काय झालं, पण मला जे दिसतंय त्याच्यावरून असं दिसतंय की ही कमिटीचं काम चालूच राहणार आहे, कुणबी मराठा कुणबी. त्यामुळे अनेक मराठे जे आज स्वतःला मराठे म्हणून त्यांची आकडेवारी आलेली आहे, ते कदाचित कुणबी मराठा होतील आणि ओबीसीमध्ये जातील. त्याच्यामुळे ती संख्या आपणहून कमी होण्याची शक्यता आहे. किंबहुना उद्या समजा अगदी हे सगळे सोयऱ्यांचं जे प्रकरण आहे त्याच्यावर मला जास्त बोलता येणार नाही, कारण तो निर्णय अजून झालेला नाही आहे. पण समजा तो निर्णय झाला उद्या की सगळे सोयऱ्यांना सुद्धा द्या, आता सगळे सोयऱ्यांना द्या म्हटल्यानंतर आणखीन कदाचित ती संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग त्यांना 12 किंवा 12.5 देण्याची गरज नाही आहे, 10 द्यावं असं त्यांना वाटलं असावं. या विषयावर आम्ही हा सल्ला दिलेला नाही, किती % द्यावं हा चर्चा झाली, पण किती द्यावं हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणखीन एक प्रश्न आहे त्याच्याबद्दल असं होतं की गायकवाड समितीचा जो अंतिम निष्कर्ष होता त्याच्यात गायकवाड समितीने असं म्हटलेलं की वरील सर्व निरीक्षणं लक्षात घेऊन मराठा समाजाने त्यांच्या गतकाळातील आत्मसन्मान गमावला असून त्यांना हा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीयांमध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे. प्रश्न असा आहे की आर्थिक नसेल, शैक्षणिक आणि सामाजिक असेल. शैक्षणिक आणि सामाजिक शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण देण्यासाठी म्हटलं होतं. पण आजच्या तथाकथित आज जो काही गावगाडा आहे त्यातही आजही मराठा समाज हा कडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा अप्पर कास्ट असाच आहे. तर अशा वेळी आत्मसन्मान मिळवून देण्याची एक कन्सेप्ट नेमकी काय असू शकते त्यांच्या मी डोक्यामध्ये? सांगतो ना तुम्हाला, परत तोच प्रश्न येतो. तुम्ही जे म्हणता ना की प्रत्येक गावामध्ये मराठा प्रॉमिनंट आहेत किंवा फॉरवर्ड आहेत, तसं नाही आहे. गावामध्ये सुद्धा आहेत. आता काही गावांमध्ये तुम्ही गेलात तर अगदी त्यांचे मोठे वाडे वगैरे तुम्हाला दिसतील, पण ते एकच असतं. म्हणजे शेवटी ते 10 ते 15%. तुम्ही जे फॉरवर्ड म्हणताय मराठा, ते 10 ते 15% जास्त नाही आहेत. मग उरलेले कोण आहेत, तर हे सगळे डिप्राइव्ड क्लास आहे सोसायटीमधला, की ज्यांच्याकडे शिक्षण घेण्याची ॲबिलिटी नाही, ज्यांच्याकडे जमीन नाही, मोलमजुरी करून पोट भरतात, दुसऱ्याच्या जमिनीमध्ये जाऊन काम करतात, मजुरी करतात किंवा इतर कामं करून पैसे कमवतात. त्यांना गावाच्या बाहेर तालुक्यापर्यंत सुद्धा जाणं शक्य होत नाही. मी तुम्हाला सांगतो, मी आता माझ्या गावामध्ये जेव्हा गेलो होतो मध्यंतरी, तेव्हा तिथं मला एक मुलगा भेटला तरुण. फार छान होता तो, इतका छान बोलत होता, पण तो शिकलेला नव्हता. त्याला म्हटलं तुझं शिक्षण किती झालं आहे रे, तर तो म्हटलं 5वी-6वी. येतोस का म्हटलं मुंबईला? वय त्याचं भरपूर होतं. येतोस का म्हटलं मुंबईला? तो म्हटलं साहेब मी तालुक्याला सुद्धा क्वचित जातो. म्हणजे ही त्याने बोलून दाखवलं. म्हणजे तो तालुक्यापर्यंत सुद्धा जात नाही. त्याला मुंबई त्याला अशक्य वाटलं. म्हणजे त्याला वास्तविक पाहता मी त्याला म्हटलं येतोस का मुंबईला, तुला काहीतरी काम देतो तुला, त्यालाही तो तयार झाला नाही. कारण तो म्हटला माझ्या घरात दुसरं कोणीच नाही, मी माझ्या आईवडिलांच्याकडे बघणार कोण. हे जे प्रश्न आहेत ना, सामाजिक प्रश्न, या प्रश्नांच्याकडे जेव्हा आपण पाहतो, अर्थात असे प्रश्न इतरही समाजामधल्या लोकांना आहेत, इतरही जातीतल्या लोकांना आहेत, पण ह्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही बघताय आज मराठा शेतकऱ्यांच्या जर का आत्महत्या पाहिल्यात, तर त्याचं प्रमाण आणि इतर आत्महत्या पाहिल्यात त्याच्यामध्ये 90-95% फरक आहे. हे का होतं आहे? तर आज तुमच्या प्रश्नातून सुद्धा मला हेच दिसलं की जे सुप्रीम कोर्टला दिसलं, एवढे मुख्यमंत्री झाले, एवढे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, कारखाने झाले, म्हणजे दिसताना दिसतं हे. पण हा जो क्लास आहे की ज्या क्लासकडे पाठ फिरवली गेलेली आहे सगळ्यांनीच पाठ फिरवली होती आजपर्यंत, आणि त्यांना आपल्याला पुढे आणणं गरजेचं आहे. आणि इतर कुणाचं काढून त्यांना द्या असं कोणीच म्हणत नाही आहे. सरकारसुद्धा म्हणत नाही, आणखी ते सुद्धा म्हणत नाही आहेत. त्यामुळे त्यांना जे रिझर्वेशन दिलं, कदाचित त्यातून हा जो डिप्राइव्ड क्लास आहे मराठा कम्युनिटीमधला, त्यांना पुढे याला वाव मिळू शकेल. ते येतील पुढे. मला अजून मला हा बोलताना मला एकदम तो प्रश्न डोक्यात आला.
मुळात ज्यावेळेस हे सगळं सुरू होतं त्यावेळेस अनेकांनी अशा पद्धतीची स्टेटमेंट्स पण दिली की 96 कुळी मराठा कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षण घेणार नाही. आता आत्मसन्मानचा प्रश्न आला म्हणून म्हणजे मला एकदम ती गोष्ट डोक्यात आली आणि ती तुमच्यापेक्षा जास्त कोणी जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन नाही करू शकणार. म्हणून हा प्रश्न आहे की 96 कुळी मराठा हे आरक्षण घेणार नाही. आता मुळात हा प्रश्न निर्माण होतो की ओबीसी म्हणून ज्या काही कास्ट आहेत त्याच्यामध्ये एक केंद्र सरकारचं एक लिस्ट असते आणि एक राज्य सरकारची लिस्ट असते आणि त्याच्यामध्ये नवीन जाती हे अधिकार आहेत. बरोबर आहे, त्या काढून ते बरोबर आहे. तुम्ही ऍड करू शकता प्रेसिडेन्शियल ऑर्डरने प्रेसिडेन्शियल ऑर्डरने वगैरे तुम्ही ऍड करू शकता. मग जर अशी परिस्थिती असेल तर आणि मराठा समाज खरोखरच त्या पद्धतीने बॅकवर्ड असेल किंवा एक कुणबी अनेकांचं काय म्हणणं आहे की जो कसणारा तो कुणबी, जमीन बरोबर. कसणारा तो कुणबी, Cultivator. कल्टिवेटर जो आहे तो कुणबी. मराठा समाज ही ॲग्रिकल्चरल कम्युनिटी आहे, तो कसणारी कम्युनिटी आहे की जो शेत जमीन कसतं. मग या प्रश्नाकडे बघताना असा विचार का नाही केला गेला की आपण मराठा ॲज अ कास्ट, ज्यांना 96 कुळी राहायचे त्यांना राहू दे, पण बाकी जे मराठा ॲज अ कास्ट त्यांना आपण ओबीसी म्हणून स्टेट लिस्टमध्ये आणून त्यांना ते आरक्षण वायडर म्हणजे ती लिमिट तशी वाढते तर ती ओबीसी लिमिटच 54% पलीकडे घेऊन जाऊन त्या पद्धतीने असा विचार का नाही केला गेला? अगदी बरोबर आहे. तर जर का आता कसं आहे की तुम्ही पाहिलं असेल शिंदे कमिशन सुद्धा, शिंदे कमिटी जी अपॉइंट झाली त्यांनी जे पूर्ण रेकॉर्ड्स चेक केले, अगदी हैदराबादपर्यंत गेले आणि बारीक छोट्या मोठ्या गावामध्ये जाऊन रेकॉर्ड्स त्यांनी चेक केल्यानंतर सुद्धा काही हजारामध्येच त्यांना सापडल्या एंट्रीज ह्या. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे काय ते 30-35 हजार का 40 हजारापर्यंतच फक्त झालेले आहेत. आधीचे जे 57 किंवा 54 लाख कुणबी जे म्हणतात त्या पूर्वापार चालत आलेले कुणबी आहेत आणि त्याची मोठी संख्या तुम्हाला विदर्भात दिसेल, कोकणात काही प्रमाणात दिसेल किंवा इतरत्र. त्यामुळे कुणबी मराठा ही कोणी क्रिएट करत नाही आहे. किंवा आता 96 कुळी, आता मी 96 कुळी आहे का नाही फॉरगेट इट, पण एक 96 कुळी माणूस आहे. तो 96 कुळी माणूस त्याची जर का एंट्री सापडली उद्या कुणबी मराठा, हा त्याचा चॉईस राहील. आता आमच्या फॅमिलीमध्ये बघायला गेलं तर आम्हाला कुठंच सापडणार नाही काही. मी माझ्या भावाला मुद्दाम विचारलं, अरे आपलं कुठं काय आहे का रे बाबा रेकॉर्डमध्ये कुठे कुणबी असं, तर तो म्हटला नाही आपलं कुठेच नाही म्हणे. म्हणजे हे रेकॉर्ड सापडलं तरच तो कुणबी होतो आणि तो कुणबी झाला की तो मराठा राहत नाही, मग तो ओबीसी होतो. मग त्याला मराठा रिझर्वेशन मिळणार नाही, म्हणजे त्याला मराठा पण मिळेल आणि हे पण मिळेल असं नाही. आता ह्याच्यामध्ये असं होऊ शकतं एखाद्या वेळा की समजा उद्या हे टिकलं मराठा रिझर्वेशन, तर बरेच कुणबी जे आहेत ते उद्या परत म्हणतील की आमचं हे सर्टिफिकेट चुकीचं आहे आणि कदाचित परत मराठा म्हणून स्वतःला म्हणून घ्यायला ते पुढे येतील. पण हा एक एक्सेप्शनल काही गोष्टी घडू शकतील, अशा गोष्टी आहेत या. पण जेव्हा आपण ह्याचा विचार करतो सर्वांगीण, तेव्हा 96 कुळी हा कुणबी असू शकत नाही. म्हणजे कागदोपत्री कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असू शकत नाही. आणि त्यातूनही असला तर हा त्याचा चॉईस आहे. त्याने कुणबी मराठा, शेवटी कसं होतं की कुणीही समजा माझ्याकडे भरपूर कागदपत्र आहेत, मी कुणबी मराठा आहे म्हणून, पण मी ते घेतलंच नाही सर्टिफिकेट, तर मी मराठा. मग मला कुणबी कोणी म्हणू शकणार नाही, कारण मी मराठा कुणबीचं सर्टिफिकेटच घेतलेलं नाही आहे. मग यू बिलॉंग टू विच कास्ट, तर आय बिलॉंग टू मराठा, असं होण्याची शक्यता आहे. सर, गेल्या 75 वर्षात वेगवेगळ्या समाज घटकांना जेवढं आरक्षण आतापर्यंत दिलं गेलं आहे, ते ज्या हेतूसाठी दिलं गेलं आहे, मग तो राजकीय असेल, शिक्षण असेल किंवा नोकरी असेल, हा हेतू साध्य होत गेला किंवा साध्य होतोय असं तुम्हाला वाटतं का? काय मोठ्या प्रमाणात होतोय असं मी म्हणेन. ह्याच्यामध्ये असा एक विचार मध्यंतरी कुणीतरी मांडला होता आणि मला तो माझ्या भाषणात आला होता आणि मला तो आवडला होता. आणि मला असं वाटतं सुप्रीम कोर्टने सुद्धा ह्या विषयावर काहीतरी कुठेतरी भाष्य केलेलं आहे की जी मंडळी रिझर्वेशनचा फायदा घेऊन एक स्वतःचा उद्धार करू शकलेले आहेत किंवा स्वतःची प्रगती करू शकलेले आहेत, अशा मंडळींचा क्रायटेरिया काहीतरी निर्माण करून त्यांना त्यातून बाहेर काढावं, जेणेकरून ज्यांना मिळालेले नाहीत ॲडव्हान्टेज अजून, त्यांना ते ॲडव्हान्टेज मिळतील आणि तेही पुढे येतील. पण आता तुम्ही पहा आपल्याकडे अगदी अत्यंत म्हणजे छोट्या छोट्या कम्युनिटीमधली लोक ज्यांना आपण आज रिझर्व्ड कॅटेगरी म्हणतो, ती मंडळी अगदी राष्ट्रपती पदापर्यंत सुद्धा पोचलेली आहेत, मुख्यमंत्री झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत, हायकोर्ट जजेस झालेले आहेत, चीफ जस्टिस ऑफ इंडिया झालेले आहेत. आपल्याकडे आता गवई साहेब चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार आहेत. केवढी अभिमानाची गोष्ट ही. हे का होऊ शकलं तर ह्या रिझर्वेशनमुळे होऊ शकलं. Affirmative action. ॲफर्मेटिव्ह ॲक्शन. माझा असाच प्रश्न
प्रश्न होता आणि तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे. जे SC STच्या सब कॅटेगरायझेशनचा मुद्दा होता, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट हे म्हणालेलं होतं की जे बॅकवर्ड क्लासमधले एक्स्ट्रीम बॅकवर्ड राहिलेले आहेत त्यांना आरक्षण अगदी मिळावं, बरोबर. जेणेकरून ज्यांची अपलिफ्टमेंट झालेली आहे, ज्या हेतूसाठी आरक्षण त्यांना देण्यात येत होतं, त्यांनी थोडं बॅकआउट करावं आणि जे बॅकवर्ड राहिलेत त्यांना देण्यात यावं. सो माझा प्रश्न सुद्धा असाच होता की बेसिकली आपल्या संविधानाचं इंटरप्रिटेशन करणारी फायनल अथॉरिटी म्हणून आपण सुप्रीम कोर्टाकडे पाहतो आणि त्यांनीच जेव्हा असं जजमेंट दिलेलं असतं की 50% मर्यादा ही ओलांडली जाऊ नये, अशा परिस्थितीमध्ये जर भारतातले एवढी राज्य 20-22 राज्य जर 50% मर्यादा ओलांडून आरक्षणं देत असतील आणि प्रॅक्टिकली आपण पाहतोय की त्या आरक्षणाने काही सगळेच प्रश्न सुटतायत असं नाही आहे, तर बऱ्याचदा त्या आरक्षणाचा फायदा हा पॉलिटिकली घेतला जातो किंवा एखाद्या समाजाला समाधानी करण्यासाठी घेतला जातो किंवा बरोबर. त्याच्याकडे वोट बँक म्हणून पाहिलं जातं. तर अशा परिस्थितीमध्ये आरक्षण ही एकच गोष्ट अशी मानावी का की ज्याच्यामुळे सगळे प्रश्न सुटतील? कारण तुम्ही तुमच्या बोलण्यात बऱ्याचदा आलेलं आहे की तुमचं कुटुंब शैक्षणिकदृष्ट्या पुढारलं म्हणून आज तुम्हाला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं नाही. सो बेसिकली आपल्याकडे शिक्षण हा मुद्दा आहे. जर माझं शिक्षण झालं आणि मला कोणी सामाजिकदृष्ट्या वाईट टाकत असेल तर मला ते कळेल आणि मी त्याच्यावर ॲक्शन घेऊ शकेन. सो शिक्षण हा बेसिक मुद्दा आहे. आपल्याकडे आजही आपण पाहतोय की नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आरक्षण मागितलं जातंय, पण जेव्हा इलेक्शन्सचे ओपिनियन पोल्स येतात किंवा सर्वे होतात त्याच्यामध्ये काही बेरोजगारी हा डॉमिनंट फॅक्टर नसतो की ज्याच्या आधारावर लोक वोट करायला जातील. आरक्षणाने मेडिकल फॅसिलिटी मिळत नाहीयेत हा मुद्दा सुटणार नाहीये. सो आरक्षण हा एकमेव टूल पकडावा का की ज्याच्यामुळे सामाजिक वृद्धी होईल? एक बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ही घटना आणली त्यावेळेला पहिले 10 वर्ष आणि आणखीन ते 10 वर्ष पुढे एक्सटेंड करता यावं एवढीच प्रोव्हिजन ठेवली होती. पण ती कदाचित 20 वर्ष सर्व सरकारांना आजपर्यंत वाटलं असेल असं की ही 20 वर्ष सफिशियंट नव्हती या समाजांना पुढे आणण्यासाठी, त्यांची प्रगती घडवून आणण्यासाठी, म्हणून ते पुढे वाढत गेलं. त्यामुळेच मी मगाशी जे बोललो तुम्ही फार चांगल्या भाषेमध्ये, माझ्यापेक्षा फार चांगली भाषा वापरलीत, ते जे तुम्ही बोललात की ज्या लोकांना हा बेनिफिट मिळून जी लोक आज पुढे आलेली आहेत त्यांना त्यातून त्यांनी बाजूला होणं गरजेचं आहे आणि ज्यांना ह्याचा ॲडव्हान्टेज मिळालेला नाही त्यांना त्याचा ॲडव्हान्टेज मिळवून देणं गरजेचं आहे. यासाठी काहीतरी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटच लागेल. सुप्रीम कोर्ट काहीच करू शकत नाही. सुप्रीम कोर्टचं काम हे कॉन्स्टिट्यूशन लिहिणं किंवा बदलणं हे नाही आहे. कायदा लिहिणं किंवा कायदा बदलणं हे नाही आहे, तर त्याचं फक्त इंटरप्रिटेशन करणं एवढंच आहे. आणि ते इंटरप्रिटेशन करत असताना 50% जास्त रिझर्वेशन देता येणार नाही हे जे सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे इंदिरा साहनीच्या केसमध्ये, त्याचा अर्थ काय आहे तर त्या 50% जास्त जर का द्यायचं झालं तर एक्स्ट्रॉर्डिनरी आणि एक्सेप्शनल अशा सर्कमस्टान्सेसमध्येच ते देता येईल. आता ते जे म्हटलेलं आहे त्यांनी ते कशाच्या जोरावर म्हटलेलं आहे तर तसा डेटा जर का कोर्टापुढे आला किंवा तसा जर का डेटा सरकारसमोर असेल तर सरकारला ते देता येईल आणि तोच डेटा गोळा करण्याचं काम आत्ता हे करण्यात आलं ह्या कमिशनच्या माध्यमातून. मग आता ह्या लोकांना हा फायदा दिल्यानंतर खरंच ते पुढे येतात का, हा जो मुद्दा आहे हा थोडा म्हणजे ह्याचं उत्तर देणं तसं अवघड आहे. आता बेनिफिट घेणारे घेतील, पण समजा एखाद्याला घ्यायचाच नसला बेनिफिट कुठल्याच पद्धतीने तर तो नाही घेणार, पण त्यांना तो बेनिफिट घेता येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करणं सरकारने गरजेचं आहे आणि ती नेमकी आता झालेली आहे. आता याच्यानंतर सुद्धा जर का एखादा मराठा समाजामधला मुलगा म्हणायला लागला की मला शिक्षण मिळत नाही आहे, माझ्याकडे माझी ऐपत नाही, माझी पात्रता नाही आहे, मला ॲडमिशन मिळत नाही आहे, तर ते चुकीचं होईल, कारण त्याला रिझर्वेशन दिलेलं आहे. आता तू स्वतःची प्रगती करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे रिझर्वेशनमुळे प्रगती होत नाही असं म्हणता येणार नाही. झालेली आहे लोकांची प्रगती, लोक खूप पुढे गेलेली आहेत. आज आपण IAS ऑफिसर्स बघतो, हायकोर्ट जजेस बघतो, सगळे इंटेलेक्च्युअल क्लासमध्ये आपण बघतो कितीतरी चांगली लोक रिझर्व्ह कॅटेगरीमधली पुढे आलेली. राजकारणात पाहतो, अगदी मंत्री आणि अगदी प्रेसिडेंट ऑफ इंडियापासून ते एक साध्या ग्रामपंचायतीचा सरपंचापर्यंत बघतो आपण ह्या सगळ्या गोष्टी. त्यांना तर ही संधी मिळाली असती का? आज गावामध्ये आजही काही ठिकाणी जर का तुम्ही गेला तर तुमच्या असं लक्षात येईल की काही गावांमध्ये आजही त्या क्लासला थोडं बाजूला सारलं जातं, पण त्यांना रिझर्वेशन असल्यामुळे मग आपल्याला बाबा आपल्या जे काय बोलेल त्याला नुसतं मान डोलवणारा एखादा सरपंच उभा करूया आपण, अशा सुद्धा भावना निर्माण होतात त्यातून. पण त्या क्लासने रिझर्वेशनचा फायदा घेऊन स्वतःची प्रगती करणं हे त्या व्यक्तीचं आणि त्या कुटुंबाचं काम आहे. त्याला सरकार काही करू शकत नाही. आता उद्या समजा एखाद्या मराठा कम्युनिटीमधल्या एखाद्या माणसाला ह्या रिझर्वेशनचा फायदा मिळाला, सरकार असं म्हणणार नाही चल तुला मी ॲडमिशन घेऊन देतो. त्याने केलं पाहिजे, त्याने ती ॲडमिशन घेतली पाहिजे, त्याने ते शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, त्याने नोकरीमध्ये ते रिझर्वेशनचा फायदा घेतला पाहिजे आणि स्वतःची प्रगती करून घेतली. त्यामुळे प्रगती स्वतःची करून घेणं आणि स्वतः
त्या ह्याच्या पॉवर्टी लाईनमधून वरती किंवा क्रिमी लेअरमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणे त्याचं काम आहे. सर माझा प्रश्न त्या 4 निकषांसंदर्भात आहे की अपवादात्मक स्थितीमध्ये आरक्षण द्यायचं असेल तर 4 निकष सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेले आहे. तर ते 4 निकष आता हा जो डेटा कलेक्ट केला आहे आणि ही जी आकडेवारी असेल तर त्या फुलफिल करणारे असतील का? म्हणजे ते 4 निकष परत एकदा अडथळा आले तर हे टिकेल का? ते टिकावं म्हणून तर आपण हे सगळं केला हा व्याप. हां, कारण या चावडीवरती संभाजीराजे आले होते आणि ते म्हणाले होते की हे जे 4 निकष जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत हे आरक्षण सुप्रीम कोर्ट तो त्यांचं ते वैयक्तिक मत झालं. त्यांनी कदाचित सुप्रीम कोर्टचं जजमेंट वाचलंही असेल किंवा मला माहिती नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत झालं आणि मी माझं वैयक्तिक मत देतच नाही आज कुठलंच. मी जे मला दिसलं जजमेंटमध्ये, अभ्यास जो जजमेंटचा केला, जो रिपोर्ट दिला तो गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट केला आणि तो रिपोर्ट देत असताना मी जरी त्या कमिटीचा अध्यक्ष असलो तरी मी एकटा नव्हतो. त्याच्यामध्ये फार विद्वान मंडळी इतरही होती. आपले खंबाटा होते जे ॲडव्होकेट जनरल होते, ते रफिक दादासारखे मोठे सिनियर ॲडव्होकेट आणि इतरही काही मंडळी होती या विषयातली तज्ज्ञ. म्हणजे तो रिपोर्ट जो दिला तो फक्त मी एकट्याने दिला असं नाही आहे, पण आम्ही सर्वांगीण अभ्यास करून तो रिपोर्ट दिला होता. कमिटीला नाव भोसले कमिटी म्हटलं जातं कारण मी त्याचा अध्यक्ष होतो, पण त्याचं श्रेय मी एकट्याने घेणं बरोबर नाही. सगळ्यांनीच केलं होतं काम आणि त्यातून ते जे निकष तुम्ही म्हणता ते 4ही निकष कसे बसतील ते आम्ही आमचं म्हणजे टर्म ऑफ रेफरन्ससुद्धा आम्ही तयार केलं होतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही जर का समजा रिव्ह्यू पिटिशन जर का तुमचा डिसमिस झाला तर तुम्ही काय कराल, तर बाबा दुसरं पाऊल म्हणजे कमिशन अपॉइंट करून हा डेटा गोळा करा. मग तो डेटा गोळा करत असताना कमिशनला रेफरन्स काय करायचा, 15 मुद्दे काढले होते आम्ही. 15 मुद्द्यामध्ये त्याच्यामध्ये अगदी म्हणजे गायकवाड कमिशन आणि बापट कमिशनचं कंपॅरिझनसुद्धा त्याच्यामध्ये आम्ही दिलेलं होतं आणि ते सगळं झालंय असं माझं मत आहे. नाही, याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 2008 नंतरचं हे 8 स्पेसिफिक नंतरचं बेसिक नाही आमच्या ह्याच्यात सुद्धा तुम्ही पाहाल म्हणजे आम्ही सुद्धा जे टर्म्स ऑफ रेफरन्स केलं होतं ना 2008च्या नंतरची आकडेवारी का गेली गोळा, तर 2008च्या नंतर असं अचानक काय झालं की मराठा समाज हा बॅकवर्ड झाला असं सुप्रीम कोर्टने म्हटलं. कारण 2008च्या आधी बापट कमिशनने मराठा समाजाला बॅकवर्ड म्हटलं नव्हतं. मग आता हे अचानक काय झालं की जेणेकरून तुम्ही आज मराठा समाजाला बॅकवर्ड म्हणायला निघालात, तर ती आकडेवारी गोळा करणं गरजेचं होतं आणि ती आकडेवारी नेमकी गायकवाड कमिशनच्या ह्याच्यामध्ये जशी हवी होती तशी मिळाली नाही त्यांना. गायकवाड कमिशनने खूप त्रास घेतला होता, मेहनत घेऊन तो रिपोर्ट तयार केला होता, पण तरीसुद्धा सुप्रीम कोर्टला अपेक्षित काय हे त्यांना त्यावेळेला माहिती नव्हतं. आज आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आम्ही तो सल्ला देऊ शकलो त्यांना. मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो महाराष्ट्रात काही गेल्या वर्षांपासून तापतोय. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक असे विविध स्तरावरती समाजाचं जे ते सर्वेक्षण करण्यात येतं. मग आजपासून आपल्या बोलण्यामध्ये पण एक तो मुद्दा आला. मराठा समाज हा महाराष्ट्रात कृषक समाज आहे, तो शेती करणारा समाज आहे. बरोबर. कुणबी तो हा शब्द सुद्धा प्रामुख्याने. त्यातूनच आलेला. तर असं झालंय की शेती क्षेत्रात ज्या समस्या निर्माण झाल्या, ज्या प्रश्न आले, त्यातून आरक्षणाच्या प्रश्नाने जन्म घेतला आणि आता गेल्या काही वर्षांपासून तो पूर्ण एक जटिल बनत गेला. तर तुम्ही याबद्दल काय विचार करता की गेल्या काही वर्षांमध्ये जे शेती क्षेत्रातले प्रश्न जलसिंचनाच्या सुविधा असतील, दुष्काळ असेल, हमी भाव असेल किंवा शेतमालाचे भाव असतील, ह्या गोष्टींबद्दल शासन संस्था आणि समाज म्हणून आपण दूर करण्यात कमी पडलो आहे का आणि त्यातून आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाले, आणि जर हे असंच राहिलं तर इथून पुढे मराठा समाजासह अन्य समाजातील प्रश्नसुद्धा जटिल बनतील? एक आता होतं कसं तुम्ही पहा, आज परिस्थिती काय आहे, तर हा जो 80-85% जो क्लास आहे मराठा समाजामधला, यांच्याकडे जर का तुम्ही पाहाल ना तर जमीन एवढी तोकडी जमीन आहे. आणि दुष्काळी आता आमचा खटाव तालुका घ्या, मान तालुका घ्या, तिथं तुमच्याकडे 10 एकर जमीन जरी असली तरी काही उपयोग नाही अशी परिस्थिती आहे. कारण त्या जमिनीमध्ये तुम्ही काही पिकूच शकत नाही, तिथं पाणीच नाही आहे. त्यामुळे केवळ तुमच्याकडे तुम्ही म्हणता तसं जमीन आहे, पण मग सरकार कुठे कमी पडतंय का? आता सरकार कुठे कमी पडतंय का हे सांगणं तसं कठीण आहे. सरकार वास्तविक पाहता सगळ्या सोयी करतंय, सगळ्या गोष्टी करतंय, पण तरीसुद्धा त्याचा फायदा घेता येत नाही या कुटुंबांना. का घेता येत नाही आहे, तर ते कुठे कमी पडत आहेत, तर त्यांची जमीन कमी आहे, त्यांचं उत्पन्न कमी आहे आणि ते मागासलेले आहेत. ते शिक्षण त्यांना घेता आलेलं नाही आहे, त्यामुळे ही मंडळी मागे राहिलेली आहेत. त्यामुळे सरकार काही करत नाही आहे असं मी म्हणणार नाही. सरकार खूप योजना करते. अगदी मग तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट घ्या, आपलं राज्य सरकार घ्या, शेतकऱ्यांच्यासाठी खूप प्रकारचे प्रयत्न चालू असतात आणि खूप प्रकारच्या योजना आहेत, त्याचा फायदा घेणारे घेत आहेत. अगदी एक छोटंसं, आता मी मध्यंतरी गावाला गेलो होतो आमच्या, तर आमच्या शेजारचाच आमचे एक शेतकरी येऊन बसले होते आमच्या शेजारी. म्हटलं तुमच्या शेतात काय पिकतं, तर ते म्हणते द्राक्ष. अरे वा, म्हटलं द्राक्ष कशी काय,
तर म्हटले मी शेततळ केलं आहे. तर शेततळ म्हणजे काय, तर मला त्यांनी शेततळ सुद्धा सांगितलं. मला माहिती होतं पण मी त्यांना विचारलं. तर म्हटलं ह्याच्यासाठी, तर म्हटलं हे सरकार अनुदान देतं, 100% अनुदान आहे. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ते सरकार करत नाही असं म्हणता येणार नाही. सरकार प्रयत्न करत आहे, पण त्याचा बेनिफिट घेण्यासाठी त्यांची कसं होतं, शेवटी तुम्ही जेव्हा एखाद्याला हात देता तेव्हा त्याने सुद्धा हात वरती केला पाहिजे ना, ये बाबा वरती. पण तो जर का असाच बसला तर तुम्ही हात करून तो उपयोग नाही. म्हणून हे हात जोडलेले आहेत, घडी घातलेले आहेत, ते त्यांनी सोडले पाहिजेत आणि हात घेतला पाहिजे हातामध्ये आणि वर गेलं पाहिजे. सर, एक कायद्याचा अभ्यासक म्हणून मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे का तुम्ही या पोझिशन्सवरती तर आहातच, समितीचं तुम्ही अध्यक्षपद तुमच्याकडे आहे पण जी मागणी मुख्यतः चालू झाली ज्याच्यामुळे हा विवाद सगळा पेटला आणि गेले 6 महिने झालं महाराष्ट्रात हा प्रश्न तापतोय, तो मागणी ही होती की मराठा समाजाला कुणबी करा म्हणजे ओबीसीतून आरक्षण द्या. तर मराठा समाजाला किंवा ओबीसीमधून आरक्षण देण्यामध्ये लिगल अडचणी काय आहेत आणि लिगल फ्रेमवर्कमध्ये ते काय का बसत नाही आहे? करताच येणार नाही ना. तुम्ही त्यांना ओबीसी कशाच्या जोरावर म्हणणार? कारण मराठा समाज, मराठा कास्ट ही तुम्ही ओबीसीमध्ये टाकू शकणार नाही आज तरी. कारण आज मराठा समाजाला, आता मी मराठा आहे म्हणून मी ओबीसी होतो का? नाही होत. पण मी कुणबी जर का, माझ्याकडे जर कागदपत्र असेल कुणबी मराठा दाखवण्याची, तर मी कदाचित ओबीसीमध्ये जाऊ शकतो. त्याच्यासाठी प्रेसिडेन्शियल ऑर्डर काढून तुम्हाला मराठा समाजाला बॅकवर्ड ओबीसीमध्ये टाकावं लागेल. पण मराठा जर समाजाला टाकलं तर ते 54% आणि हे 28% किती होईल बघा ना. पण ते म्हणतायत की मराठा समाज हा त्याला एक नाव दिलं गेलं, आम्ही कृषकच होतो पण त्याच्या ज्या नोंदी आहेत, आता आमचे जे रोटीबिटीचे व्यवहार होतात ते कुणबीमध्ये पण होतात. त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की जो कुणी शेती करतो तो मराठा किंवा जो मराठा आहे तो शेती करतो. त्यामुळे जे असं अशा पद्धतीचा युक्तिवाद आत्ता ऐकायला मिळतो आणि तोच युक्तिवाद मला असं वाटतं चालू आहे आणि त्याच आधारावरती ते म्हणतात की सरसकट किंवा सगळ्या सोयऱ्यांना सरसकट कुणबी किंवा देणं अवघड आहे. सगळ्या सोयऱ्यांना तुम्ही द्या आणि सगळ्या सोयऱ्याची डेफिनेशन करताना ते म्हणतात की पितृसत्ताक पद्धतीने या बाजूला पण आणि मातृसत्ताक पद्धतीने त्या बाजूला पण. तर त्याच्यामध्ये काय अडचण आहे म्हणजे लोकांना पण समजेल. ते जे नोटिफिकेशन काढलं त्यानंतर ऑब्जेक्शन जी मागवलेली आहेत त्यात माझ्या माहितीप्रमाणे लाखो ऑब्जेक्शन्स आलेली आहेत. त्यामुळे त्या विषयावर अजून सरकारने निर्णय घेतलेला नाही आणि आम्हाला त्याच्यावर बोलावं लागणार आहे सरकारशी. त्यामुळे आज मी त्या विषयावर तुमच्याशी बोलणार नाही. पण तुम्ही आत्ता आणखीन एक बोलता बोलता काय विचारलं? मातृसत्ताक पद्धती आणि पितृसत्ताक पद्धती दोन्ही नाही, तेच म्हणतो. तो जो विषय आहे ना, म्हणजे सगळे सोयरे हा विषय आता बाजूला ठेवूया. त्याच्याबद्दल मला नाही बोलता येणार आज तरी, वक्तव्य करता येणार नाही. पण हा जो मराठ्यांना प्रत्येक सरसकट कुणबी म्हणा हे म्हणणं अशक्य आहे, अगदी अशक्य आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनली सुद्धा आणखीन कायद्याने सुद्धा तुम्ही तसं म्हणणं ते एक क्षणभर सुद्धा टिकणार नाही जर का तुम्ही सर्व सरसकट दिलं तर. पण ते म्हणतात ना आमच्याकडे मुंबई गॅझेट, हैदराबाद गॅझेट आहे, मग त्या आधारावरती द्या. त्या आधारावरच मग ज्यांच्याकडे आहे, ज्यांची नावं आहेत त्यांनाच मिळणार ना, ज्यांचे कागदपत्र आहेत त्यांनाच. पण ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांना त्यांच्या आधारावर द्या म्हणतात. तो आधार पकडा आणि त्याच्यावरती नाही. कसं करता येणार मग तसं? नाही. म्हणजे उद्या आणखीन एखादा म्हणेल की मला मराठा म्हणा आधी, मग मला आता मराठा म्हटला, आता मला तुम्ही कुणबी म्हणा, असं चालणार नाही ना. एक छोटासा म्हणजे तुम्हाला केवळ एखाद्या व्यक्तीला वाटतं की सरसकट लोकांना तुम्ही ओबीसी म्हणा, मराठ्यांना कुणबी म्हणून, तसं नाही करता येणार. त्यात कायदेशीर अडचणी आहेत. म्हणजे घटनेचा विचार केला, कायद्याचा विचार केला तर ते देणं तसं अशक्य आहे असं माझं मत आहे. सर, तुम्ही सरसकट कुणबी तुम्ही म्हणजे देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश राहिला. तुम्ही देशातलं खूप मोठं सामाजिक स्थित्यंतर, राजकीय स्थित्यंतर तुम्ही पाहिलेली आहेत. म्हणून हा प्रश्न त्या अँगलने विचारतोय की हा सगळा प्रश्नच मुळी सुरू झाला आहे शिक्षणामुळे. कारण अवघड असलेलं शिक्षण, खर्चिक असलेलं शिक्षण ते घेता न येणं, मग आपल्या शेजारच्या मुलाला कमी पैशामध्ये किंवा कमी फीमध्ये शिकता येते, किंबहुना कोणाला तरी माफ केलेली जाते त्याची फी, त्याच्यामुळे त्याचं शिक्षण आपल्यापेक्षा जास्त होऊ शकतं आहे. आणि यामुळे ही असमानता सर्वात जास्त पसरलेली आहे आणि तरुण मुलांमध्ये मग त्यामुळे जास्त अस्वस्थता पण निर्माण होते आणि विषमतेचं बीज तिथं पहिलं पेरलं जातं की यार मला ही संधी मिळत नाही पण त्याला मिळते, मी लायक असून मिळत नाही आणि तो कदाचित माझ्यापेक्षा कमी मार्क्स आहेत तरी पण त्याला मिळते. हे एक विषमता तिथं पेरली जाते. तुम्हाला असं वाटतं का की एक म्हणजे आपल्यापेक्षा जे बॅकवर्ड देश आहेत ते सुद्धा शिक्षण फ्री करतायत, म्हणजे KG to PG पर्यंतचं शिक्षण फ्री करतायत, तर एवढ्या मोठ्या हा जर प्रश्न सोडवायचा असेल, आरक्षण ॲज अ व्होल म्हणून जर प्रश्न सोडवायचा असेल तर शिक्षणच माफक दरात किंवा शिक्षणच जर सर्वांना समान दिलं गेलं, तिथं जर भेदभाव झाला नाही तर हे प्रश्न कमी उरतील असं वाटतं का? आपला खंडप्राय देश आहे. आपली लोकसंख्या अर्ध जग एका बाजूला आणि आपण एका बाजूला असे आहोत.
कसं शक्य आहे सगळ्यांना फ्री शिक्षण देणं? कुठनं आणणार साधनं तुमची, म्हणजे ज्याला रिसोर्सेस म्हणतात ते कुठनं आणणार? कुठनं तुम्ही आज तुम्हाला सांगतो टीचर्स मिळत नाहीत. कॉलेजेस होत आहेत तयार, पण तिथं तुम्हाला क्वालिफाईड टीचर्स मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. तुम्हाला आजची जी संख्या आहे कॉलेजेसची ती कितीतरी पटीने वाढवावी लागेल, तेव्हा सगळ्यांना तुम्ही देऊ शकाल फ्री शिक्षण. हाऊ इट इज पॉसिबल? म्हणजे आज तरी आपल्या या देशामध्ये ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. त्यामुळे सवलती देऊन कमी खर्चामध्ये तुम्हाला आता तुम्ही एकदा रिझर्व कॅटेगरीमध्ये गेलात तर बाबा ठीक आहे, कमी खर्चामध्ये त्यांची फी माफ आहे किंवा अर्धी फी द्या किंवा फीमध्ये त्यांना सवलती द्या, हॉस्टेलमध्ये त्यांना सवलती द्या, ह्या देऊनच त्यांना पुढे आणावं लागेल. पूर्णपणे फ्री कसं करणार? छोटंसं विचारायचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन दुसऱ्यांदा सुनावणीला येते सुप्रीम कोर्टामध्ये. मला ऐकायला नाही. क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती पुन्हा त्यावर क्युरेटिव्ह पिटिशन हां क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीतलं त्यात पुन्हा सुनावणीला ती येऊ शकते का? आणि जर रिओपन झालं तर ते त्यामध्ये आता जे काय सर्वेक्षण केलेलं आहे ते सर्वेक्षण त्यात सरकार ते दाखवू शकतं आणि त्यातून पुन्हा त्यावर चांगला चर्चा प्रश्न होऊ तुम्ही शकते. विचारताय. क्युरेटिव्ह पिटिशनचं आता काय होणार? थोडक्यात सांगायचं, क्युरेटिव्ह पिटिशनचं काय होणार? कसं आहे तुम्हाला सांगतो, माझा जो काही अनुभव आहे एक कायद्याचा अभ्यासक म्हणून किंवा एक वकील म्हणून, त्यानंतर जज म्हणून आणि त्याच्यानंतर आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर तुमचा रिव्ह्यूसुद्धा टिकलेला नाही आहे. त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनसुद्धा ओपन कोर्टामध्ये जर सुनावणी होईलच असं सांगता येत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे ज्या पुढच्या ज्या नंतरच्या ज्या घडलेल्या घटना आहेत, म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग असताना नवीन कमिशन करून त्या कमिशनच्याकडनं हे सगळा डेटा गोळा करून हे रिझर्वेशन आज देण्यात आलं, ह्याचा विचार करता त्या क्युरेटिव्ह पिटिशन अकॉर्डिंग टू मी हॅज रेंडर्ड इनफ्रक्च्युअस. म्हणजे तो आता इनफ्रक्च्युअस झालेला आहे. त्याचा ते चालेल याच्यावर माझा विश्वास नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट फक्त ते नोट करेल आणि सोडून देईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. असं समजूयात म्हणजे अशा बातम्याही येत आहेत की या आता जे आज जो आरक्षण दिलंय त्याच्या विरोधातही लोक हायकोर्टात वगैरे जातील. जाणारच. तर हायकोर्टातून तो पुन्हा जर सुप्रीम कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्ट म्हणेल की या आधीच तुमचं फेटाळलेलं आहे, तुमचं क्युरेटिव्ह पिटिशन तुम्ही ती पण फेटाळलेली आहे, तर त्यात सुनावणी होण्याचे चान्सेस किती असू शकतील? नाही, आता संपूर्ण नवीन हे पूर्वीची जी सुनावणी म्हणजे पूर्वीचा जो हायकोर्टचा निकाल, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टचा निकाल, त्यानंतर रिव्ह्यू नंतर क्युरेटिव्ह पिटिशन, हा एक विषयच वेगळा होता. आता संपूर्णपणे परिस्थिती बदललेली आहे. सुप्रीम कोर्टच्याच निकालाच्या आधारावर नवीन कमिशन करून नवीन डेटा गोळा केलेला आहे आणि तो नवीन डेटा जो गोळा केलेला आहे त्या डेटाच्या जोरावर नवीन रिझर्वेशन दिलेलं आहे. त्यामुळे आता हे परत फ्रेश चॅलेंज करावं लागेल हायकोर्टमध्ये आणि हायकोर्टला ते नव्याने त्याचा विचार करावा लागेल. मला अजून एक थोडंसं ज्युडिशियल टर्म्स आहेत त्या सगळ्या ज्या आजच्या जो अध्यादेश निघालेला होता त्यामध्ये ते आलेले आहेत. जसं की अनुच्छेद 342 क असेल खंड 3, त्याच्यानंतर भारतीय संविधानाचा अनुच्छेद 25(4), 15(5) आणि 16(4) याचा वारंवार उल्लेख केलेला आहे ह्या सगळ्या रिलेव्हंट प्रोव्हिजन्स आहेत कॉन्स्टिट्यूशन मधल्या. तर याचं थोडंसं विस्तृत सांगाल का सर? म्हणजे कारण याचा वारंवार उल्लेख होतो. म्हणजे हे क्लास घेतल्यासारखं होईल आपल्या लॉ स्टुडंट्सचा. कारण ह्या ज्या घटनेमधल्या ज्या तरतुदी आहेत त्या समजावून सांगायच्या म्हणजे एवढं सोपं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्यासमोर सुद्धा लागेल घटना, माझ्यासमोर ती घटना लागेल आणि मग आपल्याला या विषयावर बोलावं लागेल. पण ह्या घटनेच्या तरतुदींच्याबद्दल एवढं इन शॉर्ट मी एवढं सांगेन की घटनेने ह्या ज्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत ह्या प्रोव्हिजन्सच्या आधारावर, म्हणजे आपण जे म्हणतो ना की घटनेच्या चौकटीमध्ये किंवा कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या गोष्टी करता येतात. कायदासुद्धा कुठलाही कायदा हा घटनाबाह्य असू शकत नाही. मग तुम्ही घटनाबाह्य म्हणायचं कधी? तर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोव्हिजन्स याचा तुम्ही आता ज्या प्रोव्हिजन्स वाचल्या त्या सगळ्या रिझर्वेशनच्या संदर्भातल्या आहेत. मला अजून ते एक तुम्ही भोसले समितीच्या याच्या जवळपास तुम्ही त्याचा उल्लेखही यामध्ये आलेला आहे. जवळपास 10 तुम्ही सूचना केलेल्या होत्या, ज्या 10 गोष्टींचा त्यातला एक सर्वेक्षण झालं आहेत. माझ्या रिपोर्टमध्ये 15 आहेत. तर त्यातल्या 10 इथं उल्लेख केलेला आहे त्यांनी आजच्या त्या मसुद्यामध्ये. तर एकतर सर्वेक्षण झालेलं आहे. त्याच्याशिवाय अजून दुसऱ्या गोष्टी आहेत की शैक्षणिक मागासलेपणाचा विषय असेल किंवा त्याच्यानंतर शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये त्यांची किती टक्केवारी आहे तो एक विषय असेल, लोकसंख्येचा विषय असेल. तर अजून यामध्ये अजून काय काय करण्याची गरज आहे? किंवा मग तुम्हाला असं वाटतं की मागासवर्गीय आयोगाचा जो आता अहवाल जो आहे म्हणजे तो समोर आले नाही, त्या सगळ्या गोष्टी पाहिलेलाच नाहीये. हा अहवाल मी पाहिलेला नाहीये. म्हणजे
आणि या अहवालाच्या बद्दल मी आता काहीच बोलू शकणार नाही, कारण मी तो वरतून सुद्धा असं सुद्धा पाहिलेलं नाही आहे, काहीच नाही. त्यामुळे ह्या अहवालामधल्या आकडेवारीबद्दल मी काहीच बोलू शकणार नाही. पण मी असं गृहीत धरतोय, ज्या अर्थी सरकारने आज कायदा केला, मी असं गृहीत धरतोय की त्या सगळ्या त्यामधल्या त्या सगळ्या ज्या शिफारसी काही घेतल्या असतील. डेटा आहे तो सफिशियंट आहे. ओके. सर 1986 साली अलाहाबाद हायकोर्ट आय थिंक जबलपूर हायकोर्टने शहाबानो प्रकरणाचा निकाल दिला. त्याच्यानंतर राम मंदिराच्या निकाल जो आहे सुप्रीम कोर्टात गेला. काही दिवसांपूर्वी निवडणूक रोख्याच्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. चंद्रचूड हे सरन्यायाधीश होते त्यावेळेस त्यांनी शबरीमालाचा प्रकरणाचा निकाल दिला. आर्टिकल 377 किंवा व्याभिचाराच्या खटल्यावरती त्यांनी जो निकाल दिला. माझा प्रश्न असा आहे की हे सगळे कायद्याचा अभ्यासक म्हणून आणि त्याच्यानंतर वकील आणि जज म्हणून तुम्ही अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश राहिलेत आणि त्याच्यानंतर हैदराबादमध्ये काम केलं, कर्नाटकातही केलं. लँडमार्क डिसिजन तुम्ही तुमच्या आयुष्यातलं कुठल्या खटल्याकडे पाहता? खूप आहेत तशी होता, म्हणजे काय सांगायचं, खूप आहेत. म्हणजे एक म्हणून कसं सांगणार. एक तुम्हाला म्हणजे आता तुम्ही विचारला प्रश्न, वास्तविकता विषयांतर होतं आहे, पण माझा शेवटचा जो निकाल आहे अलाहाबाद हायकोर्टमधला त्याच्याबद्दल मला बोलायला एक क्षणभर आवडेल. आमच्या हायकोर्टच्या प्रिमायसेसमध्ये, म्हणजे हायकोर्टच्या हद्दीमध्ये, हायकोर्ट तिथं फार मोठं आहे, त्या हायकोर्टच्या हद्दीमध्ये साधारण 2009मध्ये आमच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचं ब्लॉकचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं होतं. त्याच कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरून हायकोर्टच्याच हद्दीमध्ये एक मशीद उभी केली आणि ती मस्जिद, त्याला हायकोर्ट मस्जिद म्हणून हे त्याचं रजिस्टरसुद्धा केलं आणि तिथं सगळे जायचे नमाज पडायला वगैरे, जाऊ देत म्हणजे मंदिरामध्ये आणि मस्जिदीमध्ये जाणार लोक. पुढे आमची ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग काही कारणामुळे डिले झाली आणि तेच मटेरियल वापरून त्यांनी केलं असं ॲलिगेशन आहे. खरं खोटं मला माहिती नाही. पुढे जेव्हा ज्याला ऑक्युपेशन सर्टिफिकेट त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटीच्या बिल्डिंगला आम्ही जेव्हा मागायला गेलो त्यावेळेला तिथं त्यांनी सांगितलं की बाबा हे बिल्डिंगच्या भोवती फायर ब्रिगेडची गाडी फिरण्या एवढी जागा नाही आहे. का तर त्या मशिदीचा एक भाग संपूर्ण असा आतमध्ये येत होता. तेव्हा तोपर्यंत मला काहीच माहिती नव्हतं. म्हटलं ही मस्जिद आलीच कशी इथे. मग त्याच्यामध्ये कोणीतरी PIL ऑलरेडी फाईल केलेला होता. आधीच्या म्हणजे मंडळींनी तो ऐकलेला नव्हता. मी तो मग ऐकायला घेतला माझ्यासमोर. तुम्हाला सांगतो जवळजवळ 10-12 दिवसातले 3-3 तास तो मी पिटिशन ऐकत होतो आणि तो पिटिशन ऐकून शेवटी मी निर्णय दिला आणि ती मशीद पाडण्याचा आदेश दिला. ती मशीद पाडण्याचा आदेश दिल्यानंतर त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने तात्पुरता स्टे दिला, पण ते मॅटर निघायला परत 1.5-2 वर्ष गेली आणि मला माझ्या माहितीप्रमाणे अलीकडेच त्याचा निर्णय झाला आहे ती मशीद पाडा म्हणून, कारण ते चुकीचं. हा एक निर्णय हा निर्णय माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा अशा अर्थी होता की त्याच्यामध्ये मी अशी ऑब्झर्वेशन्स केली होती की आपण जे न्याय मंदिर म्हणतो तिथं फक्त एकाचीच गोष्टीची पूजा आणि ती म्हणजे न्यायाची पूजा झाली पाहिजे. तिथं कुठल्याही देवाची, कुठल्याही धर्माची पूजा तिथं होता कामा नये. कुठलीही प्रार्थना, म्हणजे मग ते हिंदूंचं मंदिर असू दे, ते जरी एखाद्या वेळी जसं झालं तरी ते पाडावं, असं संपूर्ण राज्यामधल्या ह्याला मी सूचना दिल्या होत्या की कोर्टाच्या हद्दीमध्ये ही जी मंदिरं किंवा मशिदी वगैरे त्या का उभ्या असतील तर त्या काढून टाका, असा मी आदेश त्यात दिला होता. पण उत्तर प्रदेशमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयाकडे येतो. खरं तर थोडासा टेक्निकल विषय, पण सोप्या भाषेत जर तुम्ही समजावून सांगू शकला. आत्ताचं जे बॅकवर्ड क्लास कमिशन आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की संविधानाच्या 342 क नुसार आणि 15(4), 15(5) यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. हे कसं काय? बरोबर आहे ना. ह्याच कसं आहे की घटनेमधल्या ह्या सगळ्या तरतुदी आहेत की ज्या तरतुदीखाली हे रिझर्वेशन्स देता येतील. कुठलंही एक लक्षात घ्या, कुठलाही कायदा, मग तो सरकारचा असो, इथल्या राज्य सरकारचा असू देत किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा असू देत, हा घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाता कामा नये. मग तो घटनेच्या चौकटीमध्ये तो द्या असं ते म्हणतायत. तुम्ही त्या घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन देऊ शकत नाही. मग आता तो घटनेच्या बाहेरचे चौकट म्हणजे काय, तर आधी सरकार ह्यांनी काय म्हटलं सुप्रीम कोर्टने की हा घटनाबाह्य आहे कायदा. का घटनाबाह्य आहे, तर 50% जास्त तुम्ही दिलेला आहे. का चुकीचं ठरलं, तर त्याला एक्स्ट्रॉर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस नसताना सुद्धा तुम्ही हा रिझर्वेशन दिलं, त्यामुळे हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे आता ह्यांनी म्हणताना काय म्हटलं की हे तुम्ही घटनेच्या तरतुदींमध्ये चौकटीमध्ये बसणारं रिझर्वेशन तुम्ही देऊ शकाल. म्हणजे काय,
तर 50%च्या पुढे सुद्धा तुम्ही जाऊ शकाल असा हा डेटा निर्माण झालेला आहे, हा सापडलेला आहे, मिळालेला आहे. आणि ह्या डेटाच्या आधारे तुम्ही 50%च्या पुढे सुद्धा जाऊ शकता. म्हणजे ह्या घटनेच्या शेवटीचा निकाल इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये ह्या सगळ्या तरतुदींचा फार बारकाईने अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यामध्ये चौकटीमध्ये तुम्ही बसू शकाल असं ह्याचं म्हणणं आहे, कमिशनचं म्हणणं आहे. एकूणच मला असं वाटतं की सर 2 वेळा आतापर्यंत कोर्टातनं आरक्षण रद्द झाल्यामुळे अनेक जणांचे अनेक प्रश्न आहेत खरं बघायला गेलं तर. आणि मला असं वाटतं ही चावडी चालू ठेवली तर कमीत कमी प्रत्येक पिटिशननुसार विचार केला तर बराच वेळ चालू राहू शकते. पण तरीसुद्धा अजूनही तुमच्या सर्व्हिसेस सरकार घेत आहे, त्यांना अजूनही वाटते की तुम्ही त्या कमिटीवरती मार्गदर्शन करत राहिलं पाहिजे. याचा अर्थ असा की अजूनही हा मुद्दा संपलेला नाही आहे. हे संपलेलं नाही म्हणजे तर उद्या हा चॅलेंज होणार असं गृहीत धरलेलं आहे आणि हे प्रत्येकजण गृहीत धरत आहे. कुणीतरी चॅलेंज करणारच आहे आणि किंबहुना काही लोकांनी स्टेटमेंट केलेली आहेत टी व्हीवर की आम्ही हे करणार आहे चॅलेंज, तुम्ही द्या, आम्ही करतो चॅलेंज. म्हणजे हे चॅलेंज होणार आहेत, काहीच शंका नाही आहे. त्यामुळे चॅलेंज झाल्यानंतर सुद्धा कदाचित गव्हर्नमेंटला असं वाटत असेल की आम्ही त्याबद्दल सुद्धा काही ॲडवाईस करू शकू. मला एक शेवटी फक्त प्रश्न विचारायचा आहे, कारण शेवटी असं आहे की आपण बघतोय की पूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरनं अनेक कम्युनिटी अशा आहेत की ज्या पूर्वी त्यांना कुठल्याही पद्धतीचं आरक्षण नव्हतं अगदी आत्तापर्यंत. बरोबर आहे. त्यांच्यासाठी आता जे मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे ते किती फायद्याचं होऊ शकेल? उदाहरणार्थ गुजरातमध्ये पटेल समाज असेल किंवा इतर असेल, जो काही रिपोर्ट आता आपल्याकडे तयार झाला आहे. हे मला असं वाटतं हा असा विचारच करणं चुकीचं होईल. त्याचं कारण असं आहे की कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही जातीला जर का रिझर्वेशन द्यायचं असेल तर त्याची म्हणजे आपण मेरिट म्हणतो त्या गोष्टीचं तपासावं लागेल. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना दिले म्हणजे आम्हाला तुम्ही पटेलांना द्या असं म्हणू शकत नाही कोणी. त्या पद्धतीने अभ्यास त्यांचा करावा. थोडक्यात सांगायचं तर आणखीन अगदी अतिशय सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हा मर्डर केसमधून सुटलेला आहे, मला पण सोडा असं नाही म्हणता येत. प्रत्येक केस ही त्या मेरिट्सवर तपासली जाते. आता तिथं जे गुजरातमध्ये जे मागतायत रिझर्वेशन त्यांना ते द्यावं का न द्यावं हे तिथल्या आकडेवारीवर अवलंबून आहे. इथल्या मराठ्यांच्या आकडेवारीवर त्याचा काहीच संबंध नाही. एकूणच सर हा विषय फार किचकट आहे, पण किचकट तरी आहे. सुद्धा खरं तुम्ही आहे. अत्यंत पेशन्स ठेवून आमचे जे काही प्रश्न आहेत त्याला तुम्ही आजच येऊन खरं तर उत्तरं दिलीत. कारण आज खरं तर विधानसभेमध्ये अजिबात भाषणं झाली नाहीत. त्याच्यावरनं ठरलंच होतं कदाचित त्यांचं की आज काही भाषणं करायची नाही, त्यामुळे फक्त मुख्यमंत्र्यांचं भाषण झालं आणि एकमताने ते बिल मंजूर करण्यात आलेलं आहे. अजूनही ती लढाई संपलेली नाही आहे, त्याच्यामुळे पुढे सुप्रीम कोर्टामध्ये काय होतं किंवा हायकोर्टात गेल्यानंतर त्या संदर्भात काय होतं हे आपल्याला कळणारच आहे. पण मुळात रिझर्वेशन हे देताना जी कॉन्सेप्ट मांडण्यात आलेली होती त्याच्यामागचं जे कारण देण्यात आलेलं होतं ते हे की पिढ्यानपिढ्या आणि इतिहासामध्ये ज्या चुका झाल्या ज्याच्यामुळे काही समाज जो आहे तो मागे राहिला आहे त्याला पुढे आणण्यासाठी म्हणून एक अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणून त्याचा विचार केला गेला होता. ज्या पद्धतीने आपण आता बघतोय की त्याच्यामुळे तरीसुद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात असे काही समाज आहेत की ज्यांना आरक्षणाची गरज भासते आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने मराठा समाजाच्या बाबतीत 2008 पासून त्या संदर्भातला अभ्यास केला गेला आणि शेवटी त्या संदर्भातला हा रिपोर्ट सबमिट करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे आरक्षण किती टिकतं याच्यावरती आमचं लक्ष असणारच आहे. मला असं वाटतं कदाचित पुन्हा एकदा तुमच्याकडे आम्हाला यावं लागेल, कारण हायकोर्टात ही गोष्ट जाणार, ही गोष्ट तर आता स्पष्ट झालेलीच आहे. पण तोपर्यंत काय फरक आहे गायकवाड कमिशन आणि ह्याच्यामध्ये हे तुम्ही आज आम्हाला समजून सांगितलं, त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आमचे अनेक प्रेक्षक हा कार्यक्रम बघत होते, त्यांचे सुद्धा अनेक प्रश्न त्या संदर्भात येत होते. माझ्या सहकाऱ्यांनी जे प्रश्न विचारले त्यातले अनेक प्रश्न त्या प्रेक्षकांचे सुद्धा होते आणि हे लाईव्ह चाललेलं आहे. हो, लाईव्ह चाललं होतं. त्याच्यामुळे ते प्रश्न सुद्धा त्याची बरं उत्तर तुम्ही आत्ता सांगितलं लाईव्ह आहे म्हणून तर त्याची उत्तर सुद्धा आम्हाला मिळाली. जाता जाता मला एकच विचारायचं आहे की तुमचं आत्मचरित्र येत आहे, तुम्ही पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला काय काय गोष्टी बघायला मिळतील, आम्हाला ह्याच्याबद्दल पण बघायला मिळेल. हा निर्णय घेताना कशा बायोग्राफी आहे पण ती इट इज नॉट ऑटोबायोग्राफी, इट इज रिटन बाय समबडी. ओके. आणि त्याच्यामध्ये मी अगदी माझ्या कॉलेज डेजपासून ते लोकपाल पदाचा राजीनामा दिल्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं, आता मी स्वतःबद्दल बोलणं बरोबर नाही जास्त, पण ह्या लिगल प्रोफेशनमध्ये किंवा आमच्या इन्स्टिट्यूशनमध्ये जी विविधता मला पाहायला मिळाली ती कदाचित एखाद दुसऱ्या जजला ह्या देशामध्ये स्वातंत्र्यापासून आजपर्यंत बघायला मिळाली असेल. तर तुमचा नेमका प्रश्न हा असेल की नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे. मी बघा मुख्यमंत्रीपद घरातून पाहिलं, लॉ कॉलेजमध्ये असताना स्टुडंट तिथल्या ज्या युनियन्स वगैरे होत्या त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह होतो.
बार असोसिएशनमध्ये आल्यानंतर मी बारचं कुठलंही इलेक्शन माझ्याकडनं राहिलं नाही, सगळी इलेक्शन्स मी कॉन्टेस्ट केली. मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो. ऑल इंडिया बार काउन्सिलमध्ये माझी निवड झाली होती, तिथं मी जाऊन उपाध्यक्ष झालो होतो. आणि संपूर्ण जो वकील वर्ग जो आहे, म्हणजे अगदी त्यावेळेला जे CPCची जे मोठं आंदोलन वगैरे झालं होतं, त्याच्यावर अगदी वॉटर कॅनन्स वगैरे वापरले होते, त्याही आंदोलनामध्ये मी होतो. म्हणजे हे वकिलीमध्ये मी पाहिलेल्या गोष्टी चढ उतार. त्याच्यानंतर मी जज झालो आणि ह्या देशामधल्या 4 मुख्य म्हणजे मोठ्या हायकोर्टमध्ये मी न्यायाधीश म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मला लोकपाल म्हणून माझी निवड झाली, की ज्या लोकपालमध्ये निवड होण्यासाठी फक्त 2च क्रायटेरिया वापरले जात आहेत, इंटेग्रिटी आणि ऑनेस्टी. ह्या 2 याच्यावर मला तिथं माझी निवड झाली. दुर्दैवाने मला ते पुढे कंटिन्यू करता आलं नाही, कारण तिथे काही कामच नव्हतं आणि मला बिनकामाचं बसणं शक्य नव्हतं, म्हणून मी तिथं राजीनामा देऊन परत आलो. परत आल्यानंतर मी काही गप्प बसलेलो नाही आहे, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळी सरकार माझ्यावर देत आहे, त्याही मी पार पाडतो आहे. त्यामुळे ही जी माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये ज्या गोष्टी मला ज्या पाहायला मिळाल्या, त्या फार क्वचित एखाद्या जजला पाहायला मिळाल्या असतील. एकाच वेळा एकाच जजला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवता येणं किंवा पाहायला मिळणं. फक्त मला एकच अनुभव मिळाला नाही, तो म्हणजे सुप्रीम कोर्टचा. पण बाकी सगळे अनुभव मी घेतले आणि त्यामुळे मी काही गोष्टी, आणि मला खरं सांगायचं ना, माझ्या डोक्यातही नव्हतं हे बायोग्राफ, पण फार जवळच्या एका व्यक्तीने की दिलीप तू जी पाहिलेलं आहेस आयुष्यामध्ये ते फार थोड्या लोकांनी पाहिलेलं आहे, येऊ देत सगळं. आता तुम्हाला सांगतो, माझ्या याच्यामध्ये माझ्या आईवडिलांचा विवाहाचा मी उल्लेख केलेला आहे. माझ्या आईवडिलांचं लग्न हे एरोडा प्रिझनमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. ही गोष्ट लोकांना माहीत नाही आहे. माझे वडील आणि माझे आजोबा हे दोघंही एरोडा प्रिझनमध्ये होते, पण ते एरोडा प्रिझनमध्ये दोघं असताना दोघांची भेट कधी झाली नव्हती. पण माझ्या वडिलांना आजोबांच्या बद्दलची माहिती होती. तुळशीदास जाधव ते खासदार होते. खासदार होते ते नंतर पुढे 37 वर्ष ते खासदार किंवा आमदार होते आणि लीडर ऑफ ऑपोजिशन पण होते. पण ते एका वेळेला जेलमध्ये होते. वडील जेलमधून सुटले. वडील जेलमधून सुटल्यानंतर वडिलांनी एकच निश्चय केला की मी काही झालं तरी तुळशीदास जाधवांच्या मुलीशी लग्न करणार, ती कशी असू दे. आणि त्याच्यामध्ये काकासाहेब गाडगीळांनी वडिलांना पत्र दिलं, मग ते झालं, लग्न ठरलं. काकासाहेब गाडगीळ त्याच्यामध्ये कन्यादान करणार होते, पण मग आजोबांना त्यावेळेला पॅरोलवर 8 दिवसासाठी सोडलं आणि त्यावेळेला ते वडिलांचं लग्न झालं. साखरपुडा जो झाला तो असा की वडिलांनी बघून आल्यानंतर मुलीला आजोबांना महिन्यातनं फक्त एकदा नातेवाईकांना भेटता येत होतं. महिन्याचा म्हणून त्यांनी महिन्याचा शेवटचा दिवस आणि दुसऱ्या महिन्याचा दुसरा दिवस असे 2 दिवस पकडून ते तिथं गेले. ॲडवाणी म्हणून जेलर होता एरोडा प्रिझनमध्ये, त्याच्या केबनमध्ये हे सगळ्या गोष्टी झाल्या, तो सगळं पाहत होता. तर तो म्हटला की ये फिर एंगेजमेंट इधर कर दो कल. दुसऱ्या दिवशी गेले सगळं घेऊन सामान आणि तिथं त्या एरोडा प्रिझनमध्ये त्या अडवाणी जेलरच्या केबिनमध्ये त्यांचा साखरपुडा झाला. हा वडिलांच्या ह्याच्यात सुद्धा ग्रंथामध्ये सुद्धा हा प्रसंग आहे. तर ह्या ज्या गोष्टी म्हणजे फ्रीडम फायटर, माझे आई वडील, माझे आजी आजोबा, माझे एक आजोबा वडिलांचे वडील हे शिक्षण अधिकारी होते शेवटी, आणि वडील ॲब्स्कॉन्डिंग होते याच्यामध्ये चळवळीमध्ये, म्हणून संपूर्ण आमच्या फॅमिलीची प्रॉपर्टी जप्त झाली होती. ह्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये मला असं वाटलं, हे सांगितलं आणि त्यांनी लिहिणाऱ्याने लिहिलं. आता बघूया तुम्हाला आवडेल किंवा नाही मला माहिती नाही, पण साधारण मार्च एंडपर्यंत आणण्याचा विचार आहे. नाही, मला असं वाटतं की नक्कीच लोकांना ते वाचायला आवडेल आणि आम्ही सुद्धा त्याच्यावरती तुमच्याशी चर्चा करूच. त्याच्यामध्ये मी खूप जजमेंट्सचा उल्लेख केला आहे. बघाशी कोणीतरी लँडमार्क जजमेंटबद्दल विचारलं, त्यात खूप जजमेंट्सचा उल्लेख आहे. मला असं वाटतं की याच नोटवरती आपण चावडी संपायला हरकत नाही. आणि त्यांनी उल्लेख केलाय म्हणून, बाबासाहेब भोसले ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी, जे काँग्रेसमध्ये अनेकदा त्यावेळेस चालायचं, काही बंड केलं होतं आणि ते बंड थंड झालं. त्याच्यानंतर बाबासाहेब भोसले यांचं एक स्टेटमेंट खूप गाजलं होतं की सगळे बंडोबा थंडोबा झालेले आहेत म्हणून. आणि आता आपल्याला बघायचं आहे की जो दिलीप भोसले सरांनी जो ॲडवाईस सरकारला दिलाय, ज्याच्या आधारावरती आज मराठा आरक्षण दिलंय, त्यानंतर जे आंदोलन सुरू आहे ते थंड होतं का याच्यावरती आपण लक्ष ठेवूया. पण सध्या तरी ही चावडी आपण आटोपती घेतोय. तुमच्या अनेक कमेंट्स येत होत्या, त्या कमेंट्सला चे प्रश्नसुद्धा आम्ही सरांसमोर ठेवले, त्याची उत्तरसुद्धा आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयांवरची चर्चा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी तुम्ही मुंबई तकचं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात. आणि mumbaitak.in आमच्या वेबसाईटवरती आजची चावडी तुम्ही वाचूही शकता. बघत राहा मुंबई तक.